Amen. Praise God. Thank you, Jesus. Last Monday I was speaking on meditating on the Word of God. गेल्या सोमवारी मी देवाच्या वचनांवरती मनन करण्याविषयी उपदेश केला होता. And I thought that I will speak even for the Sunday church on meditating on the Word of God. आणि मला असं वाटलं की मी रविवारच्या चर्चला सुद्धा देवाच्या वचनांवर मनन करण्याविषयी बोलावं. Amen. आमेन. The master key to unstoppable success. कधीही थांबवू न शकणारं जे यश आहे त्या यशामागची गुरुकिल्ली. Joshua chapter 1 verse 8. यहोशुआचा पहिला अध्याय आणि त्यातलं 8वं वचन. This book of the law shall not depart from your mouth, but you shall meditate on it day and night. यहोशुआचा पहिलाच अध्याय आणि त्यातलं The 8वं वचन. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव. Amen. आमेन. We will read the whole thing actually. सगळं वाचूया. हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये, तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव, अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे, कारण तेव्हा तू आपला मार्ग सफळ करशील आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील. When it is Marathi, it's almost one book you are reading. हो, मराठी म्हटलं की जरा ओळी जास्त असतात आणि एका वाक्यात अख्खं असं पुस्तक वाचल्यासारखा फील येतो. बट दॅट्स हाऊ इट इज इन मराठी. So I'll read it in English also. इंग्लिश मध्ये वाचतायत आता बिशप. This book of the law shall not depart from your mouth, but you shall meditate in it day and night, that you may observe to do according to all that is written in it. For then you will make your way prosperous, and then you will have good success. हालेलुया. यहोशुआ 1:8. Amen. आमेन. Now this is not just a verse, आता हे केवळ एक वचन आहे असं नव्हे, this is a system itself. तर एक सिस्टमच आहे ही. Amen. आमेन. And this is not just giving us some instruction, आणि यातून काही आपल्याला फक्त सूचना मिळतात असं नाही, but it is a divine strategy. पण एक दैवी योजना या वचनामध्ये दडलेली आहे. How one can win in every area of his life. कशा रीतीनं एखादा जीवनातल्या प्रत्येक भागात जिंकू शकतो याचं गुज ऍक्च्युली या वाक्यात आहे. This is the mantra, this is the key. आणि हाच तो मंत्र आहे, हीच ती किल्ली आहे जीवनात यशस्वी जर व्हायचं असेल तर. Amen. आमेन. And so God is not telling Joshua to wait for success, तर देव यहोशुआला तू यशाची वाट पहा असं म्हणत नाही, but he is showing him how to create success. पण देव यहोशुआला हे दाखवतोय की यश कसं निर्माण करायचं, तयार करायचं. And God does not just drop victory in your lap. आणि देव विजय तुमच्या मांडीत असेच तर पाडणार नाहीये. It's not going to come randomly. आणि असं रॅन्डमली तर विजय मिळत नाहीत ना, की करायचं काही नाही, बसून राहायचं आणि मग म्हणायचं विजय मिळणार विजय मिळणार. असा कसा मिळणार? असा तर जगातही मिळत नाही. प्रभू कसा मिळायचा? He reveals patterns that produce success. तर तो नमुने आपल्याला तयार करून देतो की ज्या नमुन्यांमधून काय पैदा होतं? यश पैदा होतं. And so this is the moment where heaven hands a man the blueprint for his life. तर हा क्षण आहे ज्या क्षणाला स्वर्ग माणसाला एक ब्लूप्रिंट हातामध्ये देत असतो. And once you apply this blueprint, आणि हा ब्लूप्रिंट माणसाला त्याच्या जीवनाविषयीचा स्वर्गाने त्याच्या हातात दिल्यानंतर you shall never be defeated. तुम्ही कधीही पराजयी होणार नाही. कधी You shall नाही. never be defeated. तुम्ही कधीही पराजयी होणार नाही, कारण ते देवाचं वचन आहे. No matter how hard the times are. मग तुमच्या आयुष्यामध्ये समय किती वाईट असो, दिवस किती अवघड असो. Remember many years I had shared with you तुम्हाला आठवते का माहित नाही, अनेक वर्षांपूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं that even if the petrol price is 100 rupees, की पेट्रोलची किंमत जरी 100 रुपयापर्यंत गेली, my God will take care of. माझा देव आपल्याला आणि माझा देव मला सांभाळेल पुरवेल. ऑल सेन्स में आपने बोला था सर, ये Many years back I खूप said. खूप वर्ष झाली त्याला. ऑल सेन्स शाळेमध्ये जेव्हा चर्च चालवायचो आम्ही, तेव्हा पास्टर असं म्हटलेले होते. Amen. Amen. So तर आता तो God, दिवस आलेला आहे. God is showing us देव आपल्याला दाखवतोय how to create success in our life. यश आपल्या जीवनात तयार कसं करायचं असतं. Amen. आमेन. Look at the weight of these words. तर या शब्दांमधलं वजन बघा. This is a very weighty instruction. आणि ही जी सूचना दिलेली आहे ती फार वजनदार आहे, त्याच्यात फार वजन आहे. God didn't say, देव असं नाही म्हणाला keep this book in your house. की हे पुस्तक तुझ्या घरात कुठेतरी ठेव.
Keep this book on your shelf. आणि हे बायबल तुझ्या घरातल्या कुठल्या तरी शोकेस मध्ये लावून ठेव म्हणजे यश येईल. He didn't say carry this Bible in your hand. देव असं नाही म्हणाला की हे बायबल असं हातात घेऊन फिरायचं म्हणजे आपण आपोआप सक्सेसफुल होतो. No. असं नसतं ते. Let this word be in your mouth. हे वचन तुझ्या तोंडात ठेव आणि तोंडात ठेवायला आधी उघडा, मग वाचा, मग इथं घ्या, मग इथून इथे घ्या, है ना? There is a process here. त्याच्या मागे प्रक्रिया असते ना बेटा. You have to read the Bible, म्हणजे बायबल तुला वाचावं लागेल. and for that you have to have a Bible. त्याच्यासाठी पहिली गोष्ट नेहमी पहिली बायबल घरात ठेवावं लागेल. Then you have to open the Bible. मग ठेवलं, आणलं, घेतलं, मग ते उघडावं लागेल, You have to read the Bible, वाचावं लागेल store it in your heart, आणि हृदयात साठवावं लागेल की इथे इथे असं असं लिहिलेलं आहे. and when times of trouble come, आणि जेव्हा कुठला संकट समय येतो you declare it with your mouth. त्याला स्वतःच्या तोंडाने ते घोषित करावं लागेल की नाही, देव माझ्या सोबत आहे, प्रभू म्हटलेला आहे, तू माग म्हणजे तुला मिळेल, तुझ्या विरोधात आलेलं शस्त्र समृद्ध होणार नाही, ते बोललं पाहिजे. That means म्हणजे this word is not meant to be silent. हे वचन असं शांत बसायला दिलेलं नाहीये. This word is meant to be spoken. आणि हे वचन बोलायला दिलेलं आहे. Speak the word. देवाचं वचन बोला आणि सैतानाच्या राज्यात दंगा घाला. Say, speak the word. देवाचं वचन बोला. बोल माझ्या मागे, देवाचं वचन बोला. Speak to yourself. स्वतःशी बोला. Say, Peter, speak the word. म्हणा, स्वतःचं नाव घ्या. म्हणा, जय श्री वचन बोल वचन. Speak the word. जय श्री वचन बोल वचन. Speak the word. जय श्री वचन बोल वचन. See, this word is meant to be spoken. हे वचन बोलायला दिलंय बेटा. This word is meant to be repeated. आणि हे वचन सारखं सारखं बोलायला दिलेलं आहे. This word is meant to be lived. हे वचन जगायला दिलेलं आहे. Because a silent word has no impact. कारण शांत शब्दाचा काही परिणाम होणार नाही. भले तो देवाचा शब्द असो, पण तो शांत आहे, तर त्यातनं मिळणार काही नाही. But a spoken word has authority पण बोललेल्या शब्दात अधिकार असतो. over every situation, प्रत्येक परिस्थितीवरचा अधिकार आहे. over every sickness, प्रत्येक आजारावरचा अधिकार बोललेल्या शब्दात आहे. over every disease, प्रत्येक रोगराईवरचा अधिकार बोललेल्या शब्दात आहे. over every demonic power. प्रत्येक सैतानी शक्ती विरोधातला अधिकार या बोललेल्या शब्दात आहे. Thus says the Lord. सेनाधीश परमेश्वर असं सांगत आहे. Thus says the Lord. सेनाधीश देव असं सांगत आहे. And this is where most people miss. आणि इथे जास्तीत जास्त बिलीवर लोक हरतात, त्यांच्याकडनं राहूनच जातं, त्यांना बायबल आठवतच नाही. They own the Bible, त्यांच्याकडे बायबल आहे, but they never activate it. आम्ही ख्रिश्चन आहे ना, आमच्याकडे बायबल आहे, पण ते कधी सक्रिय केलेलं नाहीये. God connects your mouth and your mind, देव तुझ्या तोंडाचा आणि मनाचा संपर्क लावतो. and your actions also देव into तुझ्या one flow. तोंडाचा, मनाचा आणि कृतीचा ऍट अ टाइम सगळं एक साथ करायला लावतो. At one time it should flow. एका वेळेला सगळं बाहेर व्हायला पाहिजे, मनातलं, तोंडातलं आणि कृत्यांमध्ये. Amen. नाही तर मनात एक, तोंडात आणि वेगळंच, आणि करताय काहीतरी भलतच. You speak it, बोला, you think on it, त्याच्यावर विचार करा, and you do it. करा. बोला, त्याच्यावर विचार करा आणि तसं करा. That's why Smith Wigglesworth said, म्हणून स्मिथ विगल्सवर्थ म्हणायचे, I believed and I spoke. मी विश्वास ठेवून मी बोललो. मी आधी विश्वास ठेवला, मग मी बोललो. And so when these three come into alignment, तर या तीन गोष्टी जेव्हा जुळून येतात, something powerful begins to happen. मग काहीतरी सामर्थ्यवान घडायला लागतं. Everything shifts in these three things. आणि या तीन गोष्टींमध्ये सगळं हदरतं, बदलतं. When your life agrees with God's word, जेव्हा तुझं जीवन देवाच्या वचनाशी सहमत करेल, resistance begins to break. मग तो सगळा विरोध जो असतो ना, तो तुटायला लागतो. So this is not just luck, तर हे केवळ लक, नशीब वगैरे नाहीये. this is alignment. देवाशी जुळवून घेणं आहे. किस्मत वगैरे की बात करना ही मत. सगळं प्रभूचं आपलं जे काय ते. Alignment will produce result in your life. देवाच्या शब्दाशी जर जुळवून घेतलं तर त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनात दिसेल. Now Joshua was standing at the edge of a new season. यहोशुआ एका नवीन ऋतूच्या काठावर येऊन उभा होता. Say, उंबरठ्यावर येऊन उभा होता एका नवीन सीझनच्या. you can get stuck there if you don't use the word. आणि देवाचं वचन जर तिथे तुम्ही वापरलं नाही तर उंबरठ्यावरती पोहोचून सुद्धा तुम्ही अडकूनच राहाल. Now Moses was gone. मोशे गेला, Pressure was rising. मोशे निघून गेला, मोशे वारला. आता यहोशावरती प्रेशर यायला लागलं And the future was unknown. आणि भविष्य तर माहित नाही काय आहे.
And in that moment, त्या क्षणाला God did not give him a military strategy first. देवाने काही त्याला सैन्यातली योजना पहिली दिलेली नाहीये. He gave him a mouth strategy. देवाने मुखातली योजना पहिले यहोशुआला दिली. Praise God. देवाला धन्यवाद. God gave him a mouth strategy. देवाने तोंडातली योजना पहिली एक यहोशुआला दिली. Before you conquer battles की युद्ध जाऊन तू जिंकण्या अगोदर outside, बाहेरून you must first establish authority inside. प्रथम अधिकार आतमध्ये स्थिर स्थावर कर. Amen. आमेन. You have to win inside. आतून जिंक पहिला. आतून हरलाय बाहेरनं काय मिळणार आहे. And the word of God will give you a winning inside. आणि देवाचं वचन तुला पहिले आतून जिंकवेल. And so that is where this verse begins to work. आणि तिथे हे वचन काम करायला लागतं. यहोशुआ 1:8. Not in the field, बाकी शेतात जाऊन जमिनीवर जाऊन रणांगणावर जाऊन नाही not in the battlefield, किंवा युद्धभूमीवरती जाऊन नाही. but in your spirit. तुझ्या आत्म्यामध्ये पहिले तर लढाई जिंक. हा हृदयातला गदारोळ जो माजलाय ना तो पहिले जिंक देवाच्या वचनानी म्हणजे बाहेर सुद्धा यश मिळेल. So when God told Joshua, यहोशुआचे देव जेव्हा यहोशुआला म्हणाला for then thou shalt make thy way prosperous. मग तुझा मार्ग तू समृद्ध करशील. That means there is no other way to make your life याचा अर्थ prosperous. तुझं जीवन समृद्ध करायचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. किती डोकं फट जेवढं पाहिजे दुनियेचा मग ये. God didn't say, देव असं नाही म्हटलं then you will prosper. मग तू समृद्ध होशील. No, नाही. then you will have a way of prosperity. मग तुला समृद्धीचा मार्ग लाभेल. God shows us the way. देव मार्ग दाखवतो बेटा. We have to walk in that way. आणि त्या मार्गात आपल्याला चालायला लागेल. And God is giving us a legal guarantee आणि देवाने आपल्याला कायदेशीर एक गॅरंटी दिलेली आहे. विसार दिलेला आहे. that will completely change the meaning of prosperity. आणि ज्यापायी समृद्धीचा संपूर्ण अर्थच आपल्या जीवनात बदलून जाणार आहे. For the church, चर्च साठी this is the mantra. चर्च साठी हा एकच मंत्र आहे. This is the secret way. चर्च साठी एक रहस्यमय मार्ग गुपित मार्ग हा एकच आहे. This has not been revealed to the world. आणि हे जगाला प्रगट केलेलं नाहीये. It has been revealed to the church. हे चर्चला प्रगट केलेलं It आहे. is revealed to you. हे तुम्हाला प्रगट केलेलं आहे. It is revealed to me. हे मला प्रगट केलेलं आहे. God did not say देव असं नाही म्हणाला he would drop money into Joshua's lap from the sky. यहोशुआच्या मांडीमध्ये तो आकाशातनं पैसा पाडणार असं देव म्हटलाच नाही. He said, Joshua, you will make your way prosperous. तो म्हणाला यहोशुआ तू तुझा मार्ग समृद्ध करणार. My God is not just ATM. माझा देव म्हणजे एटीएम नाही काही बटन दाबला आणि पैसा निकली राय पैसा निकली राय. No, no, असं नाही. he is your architect. देव तुझा आर्किटेक्ट आहे रचनाकार आहे. And he will teach you how to build. देव तुला शिकवेल की चल ये तुला शिकवतो बांधायचं कसं. I will make मी you. तुला घडवतो बनवतो. Praise God. आमेन. So fill your mouth. तर तुमचं तोंड हे जे तुम्ही शांत बसून राहता ना ते उघडा पहिला. Fill your mouth with meditation. आणि तुमचं तोंड त्या मननाने वचनाने भरून काढा. Become the tool that builds your breakthrough. आणि असं हत्यार बना की ज्या हत्याराने तुम्हाला नवीन कोरी सुरुवात सुरू होईल. Deuteronomy 28:12 says, अनुवाद 28 आणि त्यातलं 12वं वचन म्हणतं the Lord will bless the work of your hands. परमेश्वर तुझ्या हातच्या कृत्यांना आशीर्वाद देईल. हालेलुया. He will bless the work of your hands. परमेश्वर तुझ्या हातच्या कृत्यांना आशीर्वाद देईल. And so to understand this deeply, आणि हे अगदी खोल रीतीनं समजून घ्यायला we must look at the original Hebrew words. आपल्याला जे मूळ हिब्रू शब्द आहेत ते बघितले पाहिजे. The word for prosperous is salach. समृद्धीसाठीचा मेन हिब्रू शब्द आहे सलाच. Salach. सलाच. And it is not a soft word or a passive word. आणि हा एक मृदू शांत गप्प बसलेला असा शब्द नाहीये. It is strong, active and very aggressive. तर हा एक बळकट शब्द आहे. सक्रिय शब्द आहे. कार्य करणारा शब्द आहे. So here prosperity means a breakthrough. तर इथे समृद्धी म्हणजे एक नवीन सुरुवात. It means to push forward. एक शुभारंभ म्हणजे काय की थोडासा पुश करके आगे चलो. It means to rush like a mighty wind. म्हणजे एका मोठ्या वाऱ्यासारखं पुढे 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 सुसाट धावायचं. It means to remove every obstacle in your life. म्हणजे मध्ये येणाऱ्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीला काढून लावायचं. जे मध्ये येईल ते बाजूला लाव. जो मध्ये येईल त्याला बाजूला लाव. That is how prosperity comes the Christian way. अशी समृद्धी येते बेटा आपल्याकडे. So this is not slow progress. मग ही काय अशी हळू 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 झालेली प्रगती नाही. This is a forceful advancement. बळजबरीनं केलेली ही प्रगती आहे की बळबळ मी राज्य घेणार. And God always believes in your movement. आणि देव नेहमी तुझ्या ज्या हालचाली असतात ना त्या हालचालींवरती विश्वास ठेवतो की हालचाल झाली पाहिजे. तिथे हालचाल नाही
तिथं ते मेल्यात जमा धरलं जातं. No excuses. कारण लावायची नाहीत. That's why Matthew 11:12 Jesus said, म्हणून मत्थी 11 आणि त्यातल्या 12व्या वचनामध्ये येशू म्हणाले, the kingdom of heaven is advancing, बघा स्वर्गाचं राज्य प्रगती पथावर आहे and those who take hold of it will move forward with strength. आणि जे लोक त्या स्वर्गाच्या राज्याला हातात घेतील ते त्या शक्तीने पुढे जातील. See, that is the way. तोच मार्ग आकाशाच्या राज्यावर नेटाने हल्ला होत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेणार. मत्थी 11:12. Way to success. एक मार्ग आहे यशाचा एक मार्ग आहे. There is a path, एक रस्ता a आहे, journey, एक प्रवास a आहे. course of life you have to take. आयुष्याचा काळ, आयुष्यामध्ये येणारी वळणं, त्या वेळेला तिथे टर्न हिअर, नाउ टर्न देअर, यू हॅव टू टर्न. You have to listen to him. तुला ऐकावंच लागेल देवाचं. Say, way in Hebrew it is derek. आणि मार्ग म्हणजे हिब्रू भाषेमध्ये Derek. Say. हिब्रू भाषा. And so when you bring prosperity and derek together, तर समृद्धी आणि डेरेक जेव्हा तुम्ही एकत्र आणाल and under meditation, आणि मननाखाली या दोन गोष्टी घ्याल, the picture will become very clear. त्या चित्र आयुष्याचं अगदी क्लिअर होईल. God was telling Joshua, देव योशुआला सांगत होता, your prosperity will never depend on luck. तुझी समृद्धी तुझ्या लकवर नाही, म्हणजे लकवरती, किस्मतवरती, नशिबावरती नाहीच. It will not be handed out from heaven. आणि स्वर्गातनं ते तसं येणार नाही. But when you speak my word, पण तू जेव्हा माझं वचन बोलशील तेव्हा घडेल. your voice will become a bulldozer which will break through all obstacles. तुझा आवाज बुलडोझर बनणार आहे की ज्या बुलडोझर मुळे सगळ्या अडचणींना तोडलं, फोडलं, मोडलं जाणार आहे. Praise God. हा आवाज बुलडोझर सारखा वापरा. Your word should become a bulldozer. तुझे शब्द मुखातले बुलडोझर सारखे गरजत बाहेर पडले पाहिजेत. You are not the one who waits for the door to open. आणि तू असा नसावा की आता होईल, दार उघडेल, फिर करेंगे, फिर देखेंगे, आता ना, करता ना, देखते ना, No. खुलेगा, कभी खुलेगा. You are speaking until the walls move. जोपर्यंत भिंत हलत नाही तू बोलत राहायचं. You are speaking until that walls of Jericho come down. जोपर्यंत यरीहोची भिंत खाली पडत नाही बोलत राहायचं. Keep on speaking. बोलत राहा, Keep वचन on बोलत speaking. राहा, वचन बोलत राहा. One day it will crash. एक दिवस ती भिंत कोसळणार आहे. One day the devil will fall at your feet. एके दिवशी तो सैतान तुझ्या पाया पडेल. One day that sickness will drop from एके your दिवशी body. तो आजार तुझ्या देहाला सोडून निघून जाईल. Praise God. हालेलुया. One day the enemy will bow. एके दिवशी तो सैतान, तो शत्रू नतमस्तक होईल. Keep on speaking the word of बोलत राहा, God. देवाचं वचन बोलत राहा. The world stands by the word of God. कारण की जग देवाच्या शब्दाद्वारे उभं आहे. The worlds were framed by the word of God. संपूर्ण जगाची निर्मिती देवाच्या शब्दांवर झालेली आहे. आपल्याला आपली आयुष्य नाही का सुधरवता येणार याच्यावर? Jesus said येशू म्हणाले in Revelation 3 verse 8, प्रगटीकरण 3 अध्याय त्यातलं 8वं वचन, I have set before you an open door that no one can shut. मी तुझ्या समोर एक उघडं दार ठेवलंय जे कुणीही बंद करू शकत नाही. प्रगटीकरण 3:8. Your door is open. तुझं दार उघडंय. Speak the word. देवाचं वचन बोल. मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलंय, ते कोणाच्यानेही बंद करवत नाही. प्रगटी 3:8. Say, when you speak the words, जेव्हा तुम्ही देवाचं वचन बोलायला शिकाल ना, it becomes so effective मग ते इतकं प्रभावशाली होतं ना that every resistance from your path is removed की by तुझ्या that word. मार्गातला सगळा विरोध त्या वचनामुळे निघून जातो. असा काय विरोध आहे आपल्याला? सगळा विरोध निघून जाईल. See, God is not saying you have to build your muscles. बघ, देव तुला असं नाही म्हणत आहे की तुझे डोले शोले बनवून मग ये. No. नाही. He is not saying be very bold. देव असं नाही म्हणत आहे एकदम बोल्ड बनायचं, एकदम थॉट्सी बनायचं, Be very बिनधास्त. strong. एकदम बळकट बना. Let your voice be strong. त्यातलं काय नको, तुझा आवाज बळकट Let कर. your mouth be open. तुझं तोंड उघडं ठेव Start believing in my word. आणि माझ्या शब्दांवरती विश्वास ठेवायला लाग. एवढंच देव म्हणतोय. My word will perform it. माझे शब्द हे कार्य घडवून आणतील. My word will perform it. माझे शब्द कार्य घडवून आणतील. तुम्हाला बायबल सिरियसली घ्यावं लागेल बिलियर लोकांनो. This Bible has to enter your हे heart. बायबल तुझ्या हृदयात घुसायलाच हवं, प्रवेश करायलाच हवं. Otherwise man talks today. नाही तर मनुष्य आजकाल फार बोलतो. There are many voices in the world. या जगात अनेक वाण्या आहेत, अनेक Many लोक बोलतात, philosophers in the world. अनेक विचारवंत आहेत, पंडित लोक आहेत, हुशार आहेत, Many motivational speakers in the अनेक world. प्रेरणा देणारे, भाषण करणारे लोक Many आहेत, intelligent people in the आणि world. सुज्ञ लोक, शहाणे लोक, विचारवंत लोक, पंडित लोक खूप आहेत. But पण only God's word is effective. फक्त देवाच्या वचनामध्येच प्रभाव आहे. वैसे तो दुनिया में भरे पड़े हैं लोग बात Because करने वाले, God always spoke and it happened. कारण देव नेहमी बोलला आणि घडलं.
Amen. आमेन. So your speaking begins to clear the road in front of you. तर तू वचन बोलल्यामुळे तुझ्या समोरचा जो मार्ग आहे ना तो तुझ्यासाठी क्लिअर व्हायला लागतो. It may happen step by step, आणि पावला पावलाने होईल, एक साथ सगळं होणार नाही, but it will happen. पण घडणार, जरूर घडणार. Keep on speaking. देवाचं वचन बोलत राहायचं. Keep on speaking the word. देवाचं वचन बोलत राहायचं. I will prosper in मी Jesus' समृद्ध name. होणार आहे येशूच्या नावात. I will be healed in Jesus' मी name. आरोग्यवान होणार आहे येशूच्या नावात. This sickness will leave me in हा Jesus' आजार name. मला सोडून जाणार आहे येशूच्या नावात. By his stripes I am healed. येशूंना बसल्या फटक्यातून मी आरोग्यवान झालो. येशूंनी 39 फटके उगीच खाल्ले का? The condition of my family will improve. माझ्या फॅमिलीची अवस्था सुधारणार आहे It will change. आणि बदलणार आहे. खरं शंदो मखरू. I will rise in Jesus' मी name. आयुष्यात वर येणार येशूंच्या नावात. See, you are not begging for progress. पहा, तुम्ही काही प्रगतीसाठी भीक मागत नाहीये बेटा. You are creating an environment for progress. तुम्ही परिसर आणि वातावरण तयार करताय प्रगतीसाठी. वो माहौल बना रहे हो. ते म्हणतात ना, माहौल बना दिया इसने. वो माहौल Yes. बना बेटा. प्रभु ने काम करने के लिए वचन बोल के वो माहौल बना. You can only create that atmosphere by speaking आणि the words of ते truth. देवाचं वचन, सत्याचं वचन बोलल्यानंतरच तो माहोल निर्माण होणार आहे सकारात्मक. नाही तर दुनियेत तर सगळं नकारात्मकच आहे. And so when your mouth lines up with heaven, तर तुझं हे तोंड आहे ना, तोंड ते जेव्हा स्वर्गाशी जुळेल ना, your path starts cooperating with you. मग तुझा मार्ग आणि रस्ता पण तुझ्याशी सहकार्य करायला लागेल की बंदे को वचन मालूम पड गया है. The storms will start listening to you. आणि वादळ सुद्धा तुझं ऐकायला लागेल की यांना वचन कळलंय. The devils will start listening to you. सैतान तुझं ऐकायला लागेल कारण तो म्हणेल बापरे यांना देवाचा शब्द कळलेला आहे. Say, and this is how this system works. आणि in your life. देवाची सिस्टम अशीच काम करते आपल्या खऱ्या खुऱ्या जीवनामध्ये. बाकी तर कुठली रीत नाही बाबा. Because what God promised, कारण देवाने जे वचन दिलंय, my God still intends to make it happen. देवाची अजूनही इच्छा आहे की वचन जे काही मी दिलंय त्यानुरूप मला करायचंच आहे. He wants to make his word prosper. देवाला त्याचा शब्द समृद्ध करायचाच आहे, पण लोकांनी वापरला तर ना. See, the same God who opened the way into the Red Sea can open a way into your life. ज्या देवाने तांबड्या समुद्रामध्ये मार्ग काढला, त्या देवाला एवढं छोटं का करून ठेवलंय? त्याला काही तुझ्या जीवनात मार्ग काढता येणार नाही का रे? हा? एवढं काही त्याला छोटं केलंय? वो बहुत बडा परमेश्वर आहे. Your battle may be very fierce, तुझं युद्ध असेल घनघोर पेटलेलं वगैरे, but the outcome is already in my God's hand. अरे पण परिणाम माझ्या देवाच्या हातात आहे ना. निकाल देवाच्या हातात आहे. It's already in his hands. ऑलरेडी देवाच्या हातात तुझ्या त्या घनघोर पेटलेल्या युद्धाचा परिणाम आहे. He says, don't cry. ते म्हणतो रडू नको, Speak the word. वचन बोल. Speak the word. वचन बोल. रडून काय फायदा नाही. Many people are only crying, they are not speaking the word. पण अनेक लोक नुसतं रडतात, वचन बोलत नाही. You have survived too much to quit now. बघा, अनेक सगळ्या गोष्टीतून निभाव लागून तुम्ही इथपर्यंत आलाय. आता हार मानायला नाही बर का. इधर तक पहुंचे, अभी हार थोड़े ही मानेंगे. पहले छोड़ देते तो बात अलग थी. अभी इधर तक पहुंचे हो, हार नहीं मानना. The hand of God is stronger than the hand of your opposition. देवाचा हात बलवान आहे. तुला जो काही विरोध येतोय त्यापेक्षाही बलवान. आय एम सॉरी, आय डोंट नो व्हाय. Proverbs 16 verse 3. नीतिसूत्र 16:3. Commit your work to the Lord and your plans will succeed. तुझं काम देवाच्या हातात दे म्हणजे तुझ्या योजना यशस्वी होतील. Praise God. देवाला धन्यवाद. There are many promises God has made, अनेक वचनं देवाने दिलेली आहेत and those promises are bigger than your pressure. आणि ती वचनं तुझ्या प्रेशर पेक्षा, दबापेक्षा, प्रॉब्लेम पेक्षा, टेन्शन पेक्षा मोठी आहेत. आता तर काय प्रॉब्लेम आलाय आपल्या आयुष्यात मला सांगा. हे केवढं मोठं आहे. The Lord is teaching your hands to win and your heart to trust Him. प्रभू तुझ्या हातांना जिंकायला शिकवतोय आणि प्रभू तुझ्या हृदयाला विश्वास ठेवायला शिकवतोय. Your breakthrough is connected to your obedience to the तुझी word. नवीन सुरुवात बेटा, तू देवाच्या शब्दाच्या आज्ञा पालनात आला ना की तुझी नवीन सुरुवात सुरू. God is providing you the raw material. देव तुला कच्चा माल पुरवतोय. And what is the raw material? कच्चा माल काय आहे? It is His promises. कच्चा माल म्हणजे देवाने त्याची अभिवचनं आपल्याला दिलेली आहेत. But your mouth is the construction tool. हो ना, पण तुझं तोंड जे आहे ना ते तोंड बांधकामाचं साहित्य आहे, बांधकामाचं हत्यार आहे. That will build the building for you. That will build the road before you. आणि त्यातून बिल्डिंग बांधली जाणार आहे. त्यातनं तुझ्यासाठी रस्ता तयार होणार आहे, कारण की तोंड बिल्डिंग बांधणारं हत्यार आहे. Yes. All the raw materials are before you. कच्चा माल देवाने तुझ्या हातात दिलेला आहे. You build your own path, but
by what you consistently keep on saying. सातत्याने तुझ्या तोंडातनं जे वचन तू बोलत राहशील ना, त्यावर तुझा सगळा मार्ग तुझ्या समोर उघडा होईल. And if you don't like the road that you are in today, आणि आज ज्या मार्गावर तू चालायला घेतलंयस ते जर तुला आवडत नसेल, start changing the words तर शब्द बदल तोंडातले. before you start changing the path. मार्ग बदलायच्या अगोदर तोंडातले शब्द बदला. आता मी हे करणारच नाही, मी सोडतोच येता, आय एम डन विथ इट. कशाला? तोंडातले हे जे शब्द आहेत ना, आय एम डन विथ इट, मी करणारच नाही, ते बदल आणि म्हण मी हार मानणारच नाही. I'm not प्रभूने going to मला give up. बोलवलेलं आहे, मी नाही मानणार हार. तो म्हटलाय मला विश्वास ठेव, माग, मी मागणार. Let people laugh at you. लोक मला हसले तर हसले, आपल्याला Let काय? people mock at you. लोकांनी तुझी मस्करी केली करू देतील. लोक आहेत, काही करतात. You have the raw material in your तुझ्याकडे hand. हातात कच्चा माल आहे ना, You have the word in your hand. तुझ्या हातात वचन आहे ना, Praise God. बस लोकांचं काही मनावर घ्यायचं नसतं. And that is how direction begins to shift. आणि अशा पद्धतीनं आयुष्याची दिशा ना बदलायला लागते. That's how I shifted my direction. असं माझ्या आयुष्याची दिशा मी एकेकाळी बदलली. I don't depend on man. मी नाही माणसांवर I अवलंबून depend on राहत. my God. मी माझ्या देवावरच I depend on His अवलंबून, word. मी देवाच्या शब्दावरच अवलंबून राहतो. मी माणसांवर अवलंबूनच राहत नाही. मग ते बाहेरचे असो घरचे असो, मी माणसांवर अवलंबून राहत नाही. I'm a pioneer of many things here. अनेक गोष्टींचा पायनियर मी आहे. इथे प्रारंभ करणारा, पहिलं बीज मेलेलं इथं मी आहे. Job 22:28. इयोब 22:28. You will decide what to say and it will happen for you. इयोब 22 आणि त्यातलं 28 वचन. तू गोष्ट मनात आणशील तेव्हा ती सिद्धी जाईल. See that? बघा, तू गोष्ट मनात आणशील. मनात कधी आणणार? हो ना, मनात आणायला मनावर कधी घेणार असा प्रश्न विचारा पहिला, See? की मनावर कधी घेणार, मग मनात येणार. So मग पुढची स्टोरी. this removes every idea of entitlement. यातनं काय होतं की प्रत्येक कल्पना जी असते ना एन्टायटलमेंटची, ती निघून जाते. God does not reward laziness. बघा, देव आळसाला प्रतिफळ देत नाही. आळशी बनायचं आणि म्हणायचं मिळणार ते तसं मिळत नसतं. God will reward only alignment. देव जर तू जुळवून घेतलं, देवाच्या वचनाप्रमाणे केलं, 100% नाही 50% तरी केलं, तर देव त्याला प्रतिफळ देईल. If I had kept crying over all my misfortunes in life, माझ्या आयुष्यात जे काही दुर्भाग्य येऊन गेलेलं आहे त्या सगळ्यावरती जर मी रडत बसलो असतो की नाही, मैं इतना बड़ा प्रभु का दास, मेरे लाइफ में ऐसा कैसा हो see, गया. the devil would have taken power over my life. सैतानाने माझ्या जीवनाचा कधीच ताबा घेतला असता, कधीच. My God will never drop His harvest on your lap. माझा देव त्याचा हंगाम तुझ्या मांडीत आपोआप पाडणार नाहीये. He will give you the seed, देव तुला बीज देईल. the seed of the word. देव तुला देवाच्या वचनाचं बीज देईल. So you will speak मग तू बोलशील and speak बोलशील and speak बोलशील until it grows. ते वाढेपर्यंत बोलणार मग ते वाढत राहणार. Okay. वचन बोलत राहायचं, ते बीज वाढत राहतं. One sows, another waters, but God will make it to grow. एक पेरतो, दुसरा पाणी घालतो, वाढ देवच देतो. But unless you sow the seed, how can He make it to grow? पण जर तू बी पेरत नाही, ते वाढायचं कसं? Unless you put water for it, how will God make it to grow? आणि पेरलेल्या बीला वचनाचं पाणी तू घालत नाही, तर देव त्याला वाढ देणार कशी? No farmer will shout at empty land without sowing. एकही शेतकरी रिकामी जमीन बघून ओरडणार नाहीये. जर त्यांनी बी पेरलं नाही तर त्याला माहित आहे जमीन रिकामीच राहणार आहे. And no believer should expect result without sowing the seed. आणि एकाही बिलीवर माणसाने बी पेरल्याशिवाय मला हंगाम मिळणार असल्या उगीच्या कुठल्या तरी फॅन्टसी वर्ल्ड मध्ये राहू नका. Sow the seed. बी पेरा, Keep on sowing the seed. वचनाचं बी पेरत राहा, Every day, रोज पेरा. in all climate, अगदी सगळ्या वातावरणात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, सगळ्यात, in all seasons. सगळ्या सीझन मध्ये, सगळ्या ऋतूमध्ये. नाही, हे बायबल किती वाचायचो आणि कधी आणि किती, मरेपर्यंत रोज प्रत्येक क्षणाला. One day, एके दिवशी He will bring forth harvest. यातनं हंगाम येणार. One day you will stand. एके दिवशी तुम्ही उभे राहणार. One day Take you it. will shine. एके दिवशी तुम्ही चमकणार. टेक इट फ्रॉम अस इफ यू कन्सिडर अस एज मेन ऑफ गॉड. Things can change. गोष्टी बदलतील, बदलू शकतात. Praise God. ही इज गॉड. Bible says in 2 Corinthians 9:6. 2 Corinth 9:6 मध्ये बायबल म्हणतं, Whoever sows generously will also reap generously. 2 Corinth 9:6 मध्ये लिहिलंय बघा. लक्षात ठेवा, जो कंजूसपणाने पेरतो तो कंजूसपणाने कापेल, जो उदारपणाने पेरतो तो उदारपणाने कापेल. So how many seeds you are sowing? किती बी पेरतोय तू? एक. किती? One plant will come. एक वचन बोलला, ते पण कसं बसं मरतुकड्या हृदयाने बोलला.
मग एक रोपट येईल, and in that a few seeds, हो, आणि त्याच्यामधून मग अजून काही बी, about 10 grains, 10 धान्य त्यातनं येतील कदाचित, and in that grains can your stomach be full? आणि तेवढ्यात तुझं पोट भरणार आहे? तसं Keep नाही. on speaking the word. देवाचं वचन उदारपणे बोलत राहा. Look at Joshua's environment. योशवा कुठल्या परिसरात, वातावरणात होता बघा? He was in the desert, तो रानात होता, facing strong cities, आणि किती बलवान अशा शहरांना त्याला तोंड द्यायला लागत होतं, facing real opposition, आणि किती खराखुरा असा विरोध त्याला येत होता. and yet God promised him total prosperity in that place. तरी सुद्धा त्या जागेत देवाने त्याला संपूर्ण समृद्धीचं वचन दिलं की कितीही तुला विरोध येऊ दे, मी तुला समृद्ध करणार आहे. योशवा, That means म्हणजे your environment cannot cancel your advancement when the word of God is in your mouth. देवाचं वचन जेव्हा तुझ्या मुखामध्ये सातत्याने असेल ना, मग तुझं घरचं, ऑफिस मधलं आणि कुठलंही काही जरी वातावरण असलं तरी त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. का? कारण देवाचं वचन सातत्याने तुझ्या तोंडात आहे, त्याचंच फळ तुला मिळणार. Your surroundings may be dry, बघ, तुझं वातावरण वाळलेलं, सुकलेलं असेल, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, but पण your sound can still produce result. तुझ्या आवाजातनं तरी परिणाम येणार ना. That is how you rise above your condition. अशा पद्धतीनं आपल्या परिस्थितीच्या वर जाऊन आपण मात घ्यायची असते. When God opened my eyes देवाने जेव्हा माझे डोळे उघडले, on 23rd September 1989, 23 सप्टेंबर 1989 साली देवाने पहिल्यांदा जेव्हा माझे डोळे उघडले, and He showed me the church, आत्मिक डोळे उघडले, आणि हे असं लांबडं चर्च तेव्हा देवाने मला दाखवलं. I drew it immediately. मी लगेच त्याचं चित्र काढलंय, लगेच. दॅट पेपर आय डोंट थिंक सो इज देअर विथ यू एनीमोर, राईट? It was in one of my purses. I gave it as a gift to हो someone. ना, एका पर्स मध्ये, पास्टरांच्या वॉलेट मध्ये तो पेपर ठेवला होता, आणि कोणीतरी ते वॉलेट मागितले तर ते मी गिफ्ट म्हणून देऊन टाकलं. त्यात तो पेपरही गेला. But I used to meditate on that पण picture त्याच्यावर मी every दिवस day. रात्र मनन करायचो. मी ते चित्र काढलं अशा लांबड्या चर्चचं, आणि दिवस रात्र मी त्याच्यावर मनन करायचं की प्रभू हे करणार आहे, You will do it, Lord. प्रभू तू हे करणार You will do आहे, it, Lord. प्रभू तू हे In the करणार name of आहे, Jesus. येशूंच्या नावात करणार आहे. Even till today, आजपर्यंत we pray. आम्ही प्रार्थना करतो, I pray. मी प्रार्थना करतो, I bind the strong आणि man. त्या सैतानाला बांधतो की खबरदार माझ्या चर्चच्या नादी लागायला आलास तर Praise God. बी अवे. I look in the mirror and speak the word of God. मी आरशात बघतो आणि देवाचं वचन बोलतो. Yes. हो, मी करतो. Stand before the mirror, speak the word. आरशासमोर उभा राहा आणि वचन बोल, Say this body will not be sick in आणि Jesus' म्हण, name. हे शरीर आजारी पडणार नाही येशूंच्या नावात. ही नो body ब्लॉक. मला दिसतं ते. It will not be sick in Jesus' नाही, name. हे शरीर आजारी पडणार नाही येशूंच्या नावात. It will not be weak in Jesus' नाही name. अशक्त पडणार हे शरीर येशूंच्या नावात. Speak. बोलायचं आरशासमोर उभं राहून, नो ब्लॉक इथे येणार येशूंच्या नावात. Say Philippians 4:9, फिलिप्पी 4:9, 19. 4:19. My God will supply all your needs according to His riches in Christ Jesus. माझा देव तुझ्या सगळ्या गरजा येशू ख्रिस्तामध्ये भागवेल. Every night I pray. प्रत्येक रात्री मी प्रार्थना I करतो meditate on the word of आणि God. देवाच्या वचनांवरती मनन करतो. When I turn on the right, I speak the word of जेव्हा God. मी उजव्या कुशीवर वळतो, देवाचं वचन बोलतो. When I turn on the left, I speak the word of डाव्या God. कुशीवर वळतो, देवाचं वचन बोलतो. Full night. पूर्ण रात्र माझं हेच चाललेलं असतं. Full night I speak the word पूर्ण of God. रात्र माझा हाच कार्यक्रम असतो. Yeah. If you want to believe, believe. तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, तसं काय आमची बळजबरी नाही. But that is what I do. पण मी असंच करतो आणि आपल्याला बिलीवर म्हणतात म्हणे. Whole Believer करा. night. तर अख्खी रात्र, Sometimes I speak in tongues. अख्खी रात्र कधी कधी मी अन्य भाषेतच बोलतो. Sometimes I just speak positive things. कधी कधी सकारात्मक गोष्टी बोलतो. Sometimes I say, I love you, Jesus. कधी कधी असं म्हणतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे येशू. I love you for all that you आय are. लव्ह यू येशू, तू जसा आहे माझं प्रेम आहे. So by practicing meditation daily, तर दिवस रात्र रोज असं मनन जे आहे ते करून you are pushing through the limits of your current season. तुम्ही काय करत असता की तुमचं जे चलन आहे ना, त्याचं लिमिट तुम्ही पुश करत असता. Amen. Amen. You are getting into a ripe season. आणि बरोबर पिकलेल्या काळात तुम्ही येता. मग You are shifting to a season of fruits. आणि बरोबर फळांच्या ऋतूमध्ये तुम्ही येता. You are forcing your path to expand step by step. आणि बरोबर तुम्ही तुमच्या मार्ग
मार्गाला जणू गळ घालत असता की चल वाढ माझ्या सीमा अशा वाढणार. You are not waiting for a better time. आणि तुम्ही काही चांगल्या काळाची फक्त वाट बघत बसत नाही. You are creating moment right here where you are. जिथे तुम्ही असता तिथे तुम्ही क्षण तयार करत असता. Amen. Amen. A momentum, a push, एक हालचाल, एक थोडासा धक्का, an advancement, एक प्रगती, one step at a time. एक पावला तुम्ही ते क्षण तयार करता. But you will reach there one day. पण तिथे एक दिवस तुम्ही पोहोचणार. One day you will see in the mirror and say, एके दिवशी मग तुम्ही आरशात बघाल आणि म्हणाल, this sick body is healthy now. हे आजारी शरीर आता आरोग्यवान आहे In Jesus' name. येशूंच्या नावात. Amen. हालेलुया. You don't need perfect conditions. बघा, परिपूर्ण परिसर, वातावरण, परिस्थिती याची काही गरज नाही, कारण ती कधी परफेक्ट होणारच नाही. You need consistent declarations. तुम्हाला सातत्याने देवाचं वचन तोंडाने बोलावं लागेल तर सगळं बरोबर होईल. And that will change the whole earth for you. आणि त्यातून फक्त घर नाही, अख्खी पृथ्वी बदलेल तुझी. Whole earth. संपूर्ण पृथ्वी बदलून जाईल तुझी. When we started this church, there was nothing here. हे चर्च जेव्हा आम्ही सुरू केलं, इथे आजूबाजूला नुसत्या अशा रिकाम्या जमिनी होत्या, काही नव्हतं. But it is the word of God देवाचं वचन, that has created this atmosphere. देवाच्या here. वचनाने आज हे वातावरण दापोडीत क्रिएट केलंय की दापोडीतला प्रीमियम एरिया आज विनयार्ड बक्कस चर्चचा एरिया म्हणतात. वन ऑफ द प्रीमियम एरिया ऑफ दापोडी. Even in our bungalow society, आमच्या बंगल्यात सुद्धा सोसायटीमध्ये there was no light. जेव्हा आम्ही आलो काही नव्हतं, लाईट was वगैरे no नव्हते, road. रस्ता नीट नव्हता. When we came, जेव्हा आमचं आगमन तिथे झालं, we declared it in आम्ही Jesus' name. घोषित केलं की सोसायटीत सगळा बदल येणार. Lights came, मग लाईट लागले, concrete roads came, कॉन्क्रीट रस्ता झाला, things changed. गोष्टी बदलल्या. You are called to change things around you. अरे बाबा, तुझ्या अवतीभोवतीच्या गोष्टी बदलायला तुला बोलवलंय. And that is how breakthrough becomes real. अशा पद्धतीनं नवीन सुरुवात खरी होते. That's why Jeremiah 17 verse 7 says, म्हणून यिर्मया 17 आणि त्यातलं 7वं वचन म्हणतं, those who trust in the Lord जे कोणी देवावर विश्वास ठेवतील will be like a tree planted by waters, Hallelujah. always bearing fruit. यिर्मया 17:7 जो पुरुष यहोवाच्या ठायी भरोसा ठेवतो आणि ज्याचा भरोसा यहोवाच आहे तो आशीर्वादित आहे. पाण्याजवळ लावलेले झाड जे आपली मुळे नदीजवळ पसरते तसा तो बनेल. So in Hebrew word, prosperity is not just something that falls on you. तर हिब्रू भाषेमध्ये समृद्धी म्हणजे असं आपोआप आपल्या मांडीत पडणारी गोष्ट नाही. It's not about having money that just sits in your bank आणि account. असं नाही की आपोआप माझ्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसा आला. In Hebrew, हिब्रू भाषेत prosperity means progress. समृद्धी म्हणजे प्रगती, It means movement. म्हणजे हालचाल, It means a breakthrough. चळवळ, एक नवीन सुरुवात. And such a breakthrough that it cannot be even stopped by आणि anybody. अशी नवीन सुरुवात की जी कोणीही नाही थांबवू शकत, कोणीही. Yes, that is the prosperity of God. ती देवाची समृद्धी आहे. It is very active, it is very forceful, फार सक्रिय आहे, फार बळबळ येणारी आहे, it is very much alive. शक्तिमान आहे, सजीव आहे, जिवंत आहे. Biblical prosperity never sits still. बायबलला धरून आलेली समृद्धी कधी अशी घट्ट टाईट बसून राहत नाही. It is always moving forward. ती नेहमी पुढे पुढे जाते. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं Isaac became rich की इसाक श्रीमंत झाला and he grew आणि वाढला, and he grew वाढला, and he grew. वाढला, Read it. वाढला. तुम्ही वाचा ना, In वाढला. Genesis 26. उत्पत्तीचा 26वा अध्याय उघडा वाचा, तिथं लिहिलेलं आहे. What does it say? Read, come on, somebody read चला, now. उत्पत्तीचा 26वा अध्याय काढून मी सांगतोय ते कोणीतरी वाचा बरं. वाचा कोणीतरी. आमेन. 26 कुठलं वचन? You seek it out, search it out. शोधा. थोडी तसदील हो सर, पडो थोडा. Yes, where it says? Huh? 13. What does it say? So, give him a mic. Somebody. Mic Actually, देना I है. need somebody बाबा, थोड़ी here who should active be given a mic. बाबा एक माइक देना बेटा, वो पढ़ेगा तो बाकी के लोगों को सुनेगा क्या? उसको माइक तो दो कोई. Anybody? ऊपर है माइक, नीचे है, कोई देगा? थैंक Nobody यू. is there. Okay. Nobody is yet giving a mic. ए I बेटा don't- माइक दे ना. कुठे है माइक? Come on, somebody. कौन है? हाँ, yes, आया. please. थैंक यू. Come on, read. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. बघा. Somebody read in English. इंग्लिश में पढ़ो, वो माइक दो इंग्लिश में. Yes. You don't need a mic actually. Ah, Okay, read. amen. Actually, Savio doesn't need a mic, but still we'll give it to you. Hallelujah, because we love you.
he became a very rich man and his wealth continued to grow. आमेन. Which बघा is KJV? केजेवी NLT. No, KJV. केजेवी किसके पास है? किंग जेम्स. किंग जेम्स इंग्लिश है किसी का? है, पढ़ो. The man began to prosper and continued prospering until he became very prosperous. हालेलुया. आमेन. That is the beauty of KJV. हे सौंदर्य Isn't केजेवी it? मधलं आहे. That is किंग the जेम्स. beauty of KJV. किंग जेम्स मध्ये जे भाषांतर आहे ना त्याची ब्युटी आहे. Come on, read again. चलो. परत वाचूया का? उत्पत्ती 26:13. मी वाचू? एकदम क्लिअर, खणखणीत. हालेलुया. आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. Then the man began to prosper and he continued prospering until he became very prosperous. बघा, वाढत वाढत फार थोर होईपर्यंत. See, that वाढत means वाढत गेला. prosperity that comes from God has no limit. याचा अर्थ जी समृद्धी देवाकडनं येते त्याला मर्यादा नाही. आता तरी पटतंय का? There is no limit. जी समृद्धी आणि जी वाढ देवाकडनं येते त्याला लिमिट नाहीये. आमेन. Amen. हालेलुया. There is no limit to God's prosperity. त्याला लिमिटच नाहीये देवाकडनं येणाऱ्या समृद्धीला, देवाकडनं येणाऱ्या वाढीला. ऍक्च्युली So he went on prospering, तर तो वाढतच गेला. समृद्ध होत 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 वाढतच went गेला. on increasing. वाढतच गेला, वाढतच गेला, वाढतच गेला, वाढतच गेला. So it's a forceful prosperity. म्हणजे अगदी असं बळजबरीनं येणारी ही समृद्धी असं म्हटलं And तरी that चालेल. prosperity will continue as long as you start speaking the word of आणि God. जोपर्यंत तुम्ही देवाचं वचन बोलत राहाल ही समृद्धी कायम राहणार. Yes, you have to work. काम, नोकरी, You धंदा have to be करायचा. faithful. बघा, नोकरी, धंदा, कामं करायची, विश्वासू राहायचं, इमानी राहायचं. But- त्या बेसिक गोष्टी आहेत त्या करायलाच लागतात, त्या करायच्या. But पण you have to also speak the word of God. वचन बोलायचं जिथे असाल तिथे. Amen. आमेन. So that is the true meaning behind the promise. हा खरा अर्थ आहे. हे जे अभिवचन दिलंय त्याच्या मागचा हा खरा अर्थ आहे. Psalm 1:3. बघा, स्तोत्र संहिता 1 अध्याय आणि त्यातलं 3रं वचन बघा. The Lord makes your path successful and leads you forward. स्तोत्र संहितेचा 1 अध्याय आणि त्यातलं 3रं वचन. स्तोत्रचा 1:3 ना. आणि जे पाण्याच्या ओघांजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत फळ देते, ज्याचे पान कोमेजत नाही, त्यासारखा तो होईल. तो जे काही करतो जे ते काही साधले जाईल. Say, whatever he does, he will जे prosper. काही करायला तो हातात घेईल, वो जिधर हात लगाएगा सोना, Yes. वो जिधर हात लगाएगा सोना. Say. And so now God gives us two forces that will begin to work in your life तर देव आपल्याला 2 शक्त्या देतोय ज्या तुमच्या जीवनात काम करायला लागतील when you meditate on the word of God. जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दावरती मनन कराल तेव्हा. See, what does it say? काय लिहिलंय? You will become तुम्ही prosperous समृद्ध व्हाल and you will have good success. आणि चांगलं यश तुम्हाला लाभेल. Now, some will say, is this repetitive? आता काही लोक म्हणतील हे परत परत रिपिटेटिव्ह आहे का? God is repeating the same thing? म्हणजे देव तेच तेच परत सांगतो का? No, it is not repetition. असं नाही. देव तेच तेच परत सांगतोय असं नव्हे. Prosperity is different, success is different. समृद्धी वेगळी असते, भरभराट वेगळी आणि यश वेगळं. See, and so God does not just give Joshua one level of victory, तर देव यहोशुआला फक्त विजयाचं एक स्तर देतो एवढंच नाही, He gives him 2 dimensions of power. तर देव यहोशुआला सामर्थ्याच्या 2 दिशा देतो. My God never speaks extra words. आणि माझा देव कधी जास्तीचे शब्द सुद्धा बोलत नाही बरं का. Every word carries weight. प्रत्येक शब्दात वजन आहे, Every verse carries its purpose. प्रत्येक वचनामध्ये संकल्प आहे. Because Jesus said, कारण येशू म्हणाले, the words that I speak, जे शब्द मी बोलतो they are spirit and life ते for you. आत्मा आणि जीवन आहेत तुझ्यासाठी. तर उगी जास्तीचे इथे बोलत नाहीत बरं का, पण जे शब्द येशू बोलतात तेवढेच ते आत्मा आणि जीवन आहेत. And so God said, देव बोला, Joshua, यहोशुआ, you will make your way prosperous तू तुझा मार्ग सफळ करशील and you will have good success आणि also. तुला चांगलं यशही लाभेल. And so many think prosperity and success are the same thing. अनेक लोकांना वाटतं की समृद्धी, भरभराट आणि यश सगळं सारखंच आहे. He is not talking about two same words. तो 2 सारख्या शब्दांविषयी इथं बोलत नाहीये. He is not repeating. He is not stuttering तो here. रिपीट करत नाहीये, तो तोत्रा मोत्रा नाही होत आहे इथे. Amen. Amen. Because every word of God is pure and true. कारण देवाचा प्रत्येक शब्द शुद्ध आणि खरा आहे. That's what Proverbs 30 verse 5 says. नीतिसूत्र 30वा अध्याय आणि त्यातल्या 5व्या वचनात लिहिलेलं आहे. So in the Hebrew, तर हिब्रू भाषेत
One is Salaj एक आहे सलाच and the other is Sakal. आणि दुसरा आहे सखाल. Sakal. सकाल These two Hebrew words. हे दोन हिब्रू शब्द आहेत Very याचे. powerful. अतिशय सामर्थ्यवान. And these are not same. आणि हे सारखेच नाही आहेत. They speak different dimensions. वेगवेगळ्या दिशा बोलतात हे शब्द. Say, it's a double engine. आणि Power. डबल इंजिन पॉवर म्हणायला हरकत नाही हे. Double engine power. डबल इंजिन पॉवर आहे असं म्हणायला Like we हरकत have नाही. double engine government. जसं डबल इंजिन गव्हर्नमेंट आहे आपली तसं So this has got double engine power. त्याच्यामध्ये डबल इंजिन सामर्थ्य आहे. Double engine for your life. डबल इंजिन तुझ्या जीवनाचं हे आहे. See, prosperity and success. समृद्धी आणि यश See, two are better than one, isn't it? है ना. एकापेक्षा दोघे बरे लिहिलंय ना. तर डबल हमेशा अच्छा ही रहता है. And so God is looking at Joshua here तर देव इथे यहोशुआकडे पाहतोय as he is standing at the edge of the Jordan River. जसं तो यार्देन नदीच्या काठाला येऊन उभा आहे. And God says, देव त्याला म्हणतोय I will give you a double guarantee मी here. तुला डबल गॅरंटी देतो यहोशुआ. चल. One is Salaj, एक आहे सलाच. which Salaj means सलाच म्हणजे is the power to break through and move forward. की नवीन कोरी सुरुवात हातात घेऊन पुढे जाणं. And second, दोन, I will give you Sakal, मी तुला सखाल देईन. which is the wisdom to handle what you have gained. म्हणजे जे तुला मिळालेलं आहे ते हाताळायचं मी तुला ज्ञान देईल. Are you getting me? कळतंय का. It's not only to get money, केवळ फक्त पैसा कमवणे नाही a blessing, किंवा आशीर्वाद मिळणं नाही, but I will give you wisdom also to keep it safe. पण मिळालेला आशीर्वाद आणि कमवलेले पैसे कसे सुरक्षित ठेवायचे ह्याची सुज्ञता पण मी तुला देईन. म्हणून मराठीमध्ये लिहिलंय म्हणजे तू सुज्ञपणाने वागावे. See that in पंडिता Marathi it रमाबाईंनी says that. लिहिलंय मराठीमध्ये की वाचा तुम्ही 1:8 यहोशुआ. जेथे तू जाशील तेथे तू सुज्ञपणाने वागावे. So when people are reading in English, they think double money I will get. इंग्लिश No, मध्ये वाचताना लोकांना वाटतं असं केल्याने मला डबल पैसा मिळेल. not double money. डबल पैसा नाही रे. They are two dimensions. त्या दोन वेगळ्या दिशा आहेत. One is एक how to get it. ते मिळवायचं कसं. Second is how you keep it. दोन मिळवलेलं टिकवायचं कसं. Some get the job, काहींना नोकऱ्या मिळतात but they cannot keep it पण for त्यांना त्या long. नोकऱ्या टिकवता येत नाहीत फार वेळ. Suddenly they lose it. आणि अचानक ती नोकरी त्यांची जाते. Some get blessings, काहींना आशीर्वाद मिळतात but the back door is open and it goes out. पाठीमागचं दार उघडं असतं तर मिळालेलं सगळं जातं. See? तर मिळालेलं तो आशीर्वाद आणि मिळालं टिकवायचं कसं दुसरा So आशीर्वाद. one is Salaj, एक आहे सलाच another is Sakal. आणि दुसरा आहे सकाल. Amen. Amen. So it is one thing to win a battle. तर युद्ध जिंकणं एक बाब It's another thing to manage that victory. आणि तो विजय हाताळणं प्रॉपरली दुसरी बाब. Amen. आमेन. Say, God gives you healing, देव तुला आरोग्य देईल. but you have to maintain that healing. ते आरोग्य तू सांभाळून ठेवायचं. And God will give you wisdom how to maintain that आणि healing. देव तुला ज्ञान देईल ते आरोग्य सांभाळून कसं ठेवायचं याचं ज्ञान. See, these are the two forces. आणि या दोन शक्ती आहेत. Amen. आमेन. And God gives you both. देव तुम्हाला दोन्ही देतो. Amen. हालेलुया. आमेन. The devil will give you money, सैतान तुम्हाला पैसा देईल. but tomorrow he will take it away. उद्या तो पैसा सैतान घेऊन पण जाईल. And you are harping on the same thing. काल माझ्याकडे पैसे होतं. आणि एकाच गोष्टीवरती तुम्ही वीणा वाजवत राहाल. कल मेरे पास बहुत पैसा था. मैं एक जमाने में मैं करोड़पति हुआ करता Yeah, था. many people say that. अनेक लोग म्हणा एक Once जमाने में upon a time, once upon a time I had two cars. एक जमाने में मेरे पास 2 गाड़ियां थी. Well, today they have cycle. आता सायकलीवर आले. Because the म्हणजे devil who gave them took it away. कारण ज्या सैतानाने दिलं त्या सैतानाने नेलं. My God will give you माझा देव तुला देईल and see that you don't turn into a cycle. आणि सायकलीवर तुला परत येऊ देणार नाही. कारवर नेलेला कारवर ठेईल. कार नंतर डायरेक्ट मे बी एरोप्लेन पण खाली नाही आणणार. Praise God. तो देव आहे पण ते आपल्या हातात आहे. आपण हाताळायचं कसं आपल्या हातात आहे. So that is Sakal. त्याला सकाल म्हणतात. That is wisdom. त्याला ज्ञान म्हणतात. त्याला सुज्ञता म्हणतात. Amen. Amen. That is called success. त्याला यश म्हणतात. In KJV it is called success. केजेवी मध्ये त्याला यश म्हणतात. सक्सेस. So prosperity is one thing, success is another thing. थोर होणं एक बाब आणि त्यामध्ये यश मिळणं दुसरी बाब. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय. Prosperity is what he blesses you with. समृद्धी आणि भरभराटी म्हणजे देवाने तुला जो काय आशीर्वाद दिलाय तो. Success is what you keep. यश म्हणजे तुझे ठेवलंय सांभाळून ते पाहिजे. पाहिजे मरेपर्यंत. पाहिजे मरेपर्यंत. Proverbs 2:6. नीतिसूत्र 2:6. The Lord gives wisdom, from his mouth comes knowledge and understanding. नीतिसूत्र त्याचा 2रा अध्याय आणि त्यातलं 6वं वचन. Yes. कारण यहोवा ज्ञान देतो,
ज्ञान आणि बुद्धी त्याच्या मुखातून येतात. See, that is success. ते यश आहे. That is called success. त्याला यश म्हणतात. हालेलुया. He is a आमेन. successful man. तो एक यशस्वी माणूस आहे असं म्हणतात ना. Successful man means everything is fine with him now. यशस्वी माणूस आहे म्हणजे आता त्याचं सगळं ठीकठाक आहे असं. So he does not just give Joshua the ability to conquer territories. तर तो यहोशुआला केवळ जाऊन प्रांत जिंकायची कुवत देतो एवढंच नाही, He gives him the understanding to sustain it also. तर मिळालेला जय कसा सांभाळून ठेवायचा ही सुज्ञता पण देतो. Many people can reach a particular place of position, अनेक लोक एखाद्या पर्टिक्युलर स्टेज पर्यंत पोझिशन पर्यंत येतात, but पण they cannot stay there in that त्यांना तिथे position. ते मेंटेन करून राहता येत नाही. Amen. होता नाही उनसे गडबड जाते. You have to stay there. असं नाही, तिथे तुम्ही ते सांभाळून व्यवस्थित हाताळून राहायचं. And to stay there, you need the wisdom of आणि God. तिथं राहायला टिकून देवाचं ज्ञान लागतं. God is not interested in temporary success. देवाला तात्पुरत्या यशामध्ये इंटरेस्ट नाहीच आहे. He is building your lasting success. देव तुझं टिकणारं यश बांधत आहे. Amen. आमेन. That success wherein you will continue in that prosperity. असं यश की ज्या त्या समृद्धीमध्ये तू तसाच वाढत 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 जाणार. Amen. Amen. See, anyone can rise fast, बघा तसं तर कोणी फार पटकन वर येऊ शकतं, उत्कर्षाला येऊ शकतो, but not everyone can remain strong in that place. पण त्या उत्कर्षाला आलेल्या पोस्टवर प्रत्येक जण तेवढा असा बळकट राहील असं काही सांगवत नाही. And that is where wisdom comes. आणि तिथं ज्ञान येतं. See, कारण माणसामध्ये मस्ती पटकन येऊ शकते जर ते मेंटेन नाही ठेवलं तर. पाय जमिनीवर पाहिजेत. Proverbs 4:6. नीतिसूत्र 4:6. Wisdom will protect you and understanding will guard you. नीतिसूत्र 4:6. ज्ञान तुला सुरक्षित ठेवेल आणि समजूत तुला चालवेल. Say, Hmm? why it's not there? नीतिसूत्र 4:6. त्याला सोडू नको म्हणजे ज्ञान तुला राखील, त्याची आवड धर म्हणजे ते तुला सांभाळील. Ha. ज्ञान तुला राखील, त्या ज्ञानाची आवड धर म्हणजे ते ज्ञान तुला सांभाळील. That is success. ते यश आहे. That is what? Success. याला यश म्हणतात. ही यशाची व्याख्या आहे. Say. असं लिहा तिथे यशाची व्याख्या आणि अंडरलाईन. So we are about to see the first engine of your destiny. तर तुमच्या आयुष्याच्या संकल्पाचं पहिलं इंजिन आपण बघणार आहोत. When you sit on the edge of your bed during the midnight watch, जेव्हा तुम्ही रात्रीच्या प्रहरी तुमच्या बेडच्या काठावर बसलेले असता and when you turn your side and begin to mutter the word of God, आणि तुमच्या बाजूला वळून तुम्ही देवाचं वचन बोलायला लागता, something powerful is happening. काहीतरी सामर्थ्यवान होत असतं. तेव्हा You are not just speaking old words, तेव्हा तुम्ही असे जुने जुने शब्द परत बोलता असं समजू नका, which is just written on plain paper. की जे एका प्लेन कागदावर लिहिलेले आहेत ते जुने जुने शब्द परत परत बोलता असं समजू नका. No, you नाही, are नाही. turning on a spiritual engine. तुम्ही एक आध्यात्मिक इंजिन सुरू करताय. किल्ली लावली तू गाडी सुरू कर रहा है And once it starts, आणि एकदा का सुरू झालं ते things इंजिन will start moving in your life. की गोष्टी तुझ्या जीवनात हलायला सुरुवात होईल. That is salaj. त्याला सलाच म्हणतात. That is prosperity. त्याला समृद्धी म्हणतात, भरभराट म्हणतात. Amen. आमेन. That's why God said, म्हणून देव बोलला, call unto me मला हाक मार in the days of your trouble, तुझ्या संकट समयी मला हाक and मार, I will answer you, मी तुला उत्तर देईन and I will also show you great things. आणि मी तुला महान गोष्टी दाखवीन. पण See, one is answer, the other is showing you with his wisdom. एक आहे मी तुला उत्तर देईन आणि दुसरं आहे मी तुला दाखवीन म्हणजे ज्ञान. Two engines. दोन इंजिन आहेत. I just don't want answers. मला फक्त उत्तरं नको आहेत. I want him to show great things after I get the answer. मला उत्तरं मिळाल्यानंतर त्याने मला महान गोष्टी दाखवायला हव्यात असं मला हवंय. Amen. नुसती उत्तरं घेऊन काय करू? नुसती उत्तरं नको, उत्तरं घेऊन मला ग्रेट गोष्टी दाखव. And so when you practice this kind of आणि meditation, अशा पद्धतीचं देवाच्या वचनांवरचं मनन जेव्हा तुम्ही सरावात आणाल, you are activating both forces at the same time. दोन्ही इंजिन तुम्ही त्याच वेळेला सुरू करताय. You are releasing a breakthrough, एक नवीन सुरुवात पण तुम्ही मोकळी करताय and आणि you are building your wisdom together. तुझं ज्ञान पण तू त्यावेळेला वाढवतोय, बांधतोय. So this is not empty repetition. ते काय आपलं उगीच रिकाम तेच 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 सैतान घालेल कधी कधी डोक्यात, हे काय तेच 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 सारखं बोलायचं, तेच तेच नाही. This त्याच्यातच is जीवन आहे. divine operation. हे दैवी कार्य करतोय आम्ही. डिवाइन ऑपरेशन, दैवी ऑपरेशन आहे.
Keep on saying, though you don't see immediate results. वचन बोलत राहा. जरी अगदी लगेच तात्कालिक तुम्हाला त्याचा परिणाम दिसला नाही तरी सुद्धा वचन बोलत राहायचं. It may look very simple on the ते outside, दिसायला बाहेरनं सिंपल वाटेल, साधं वाटेल, but it is powerful on the inside. पण ते फार सामर्थ्यवान आहे आतून. And heaven responds to such kind of meditation. आणि स्वर्ग अशा पद्धतीच्या मननाला प्रतिसाद देते. Amen. आमेन. Proverbs 16:20. नीतिसूत्र 16वा अध्याय त्यातलं 20व वचन. Those who listen to instruction will prosper, and those who trust the Lord will be blessed. नीतिसूत्र 16वा अध्याय आणि त्यातलं 20व वचन म्हणतं, जो वचनांकडे लक्ष लावतो तो हित पावेल, आणि जो यहोवाच्या ठायी भरोसा ठेवतो तो सुखी राहील. Say, वचनांकडे जो लक्ष लावेल त्याला हित म्हणजे फायदा होईल त्याचा, आणि जो भरोसा ठेवेल तो एकदम दुखी होईल नाही, सुखी होईल. say. So prosperous is salaj, तर समृद्धी म्हणजे सलाज, which means to move forward. म्हणजे पुढे जाणे. But to move forward, you need the strength of God. पण पुढे जायला देवाची ताकद लागते. And the world gives up under pressure. आणि जग मात्र दबाव आला की हार मानतं. But a person who meditates on the word of God, पण जो व्यक्ती देवाच्या वचनांवरती मनन करतो he does not give up, तो हार मानत नाही, because strength is supplied to him from कारण God. शक्ती त्याला देव देतो. Say, त्याला देव शक्ती पुरवत राहतो. आमेन. so म्हणून तो it's ढळत not नाही, just हलत word, it's a force. नाही. तर हे शब्द नाही, त्यामागे ताकद आहे. It is pushing you forward. ते तुला पुढे ढकलत आहे. God is pushing me forward. देव मला पुढे ढकलतो. He's making me prosperous. देव मला समृद्ध करतोय. He is pushing me forward. देव मला पुढे ढकलतोय. See, but when the worldly person, when he's being pushed forward, and if he loses his strength, he gives up. पण जगिक माणसाला समजा पुढे ढकललं गेलं आणि त्यात त्याची ताकद गेली तर तो हार मानतो. But for us, आपलं म्हणलं it's the kind of force that refuses to accept a dead end. अशी शक्ती आहे आपल्या मागे की जी मेलेला अंत स्वीकारायला राजीच नाहीये. You keep on saying, तुम्ही बोलतच राहता, I will go. मी जाणार, I will go forward. मी करणार, My God is with माझा me. देव माझ्या सोबत I आहे, will succeed. मला यश I मिळणार, will have a house. मला घर I मिळणार, will have a promotion. मला प्रमोशन मिळणार. See, that word is pushing you. तो शब्द तुला ढकलत राहतो And पुढे, God is giving you strength. आणि देव तुला ताकद देतो, And you are being pushed forward and forward. आणि पुढे 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 जातो तू. And when Salach is working in you, आणि सलाद जेव्हा तुझ्यात काम करतं impossible stops. तेव्हा अशक्य बंदच होतं. It does not become your conclusion. आणि अशक्य हा तुझा निष्कर्ष निघत नाही की दिस इज हायली इम्पॉसिबल, आय एम गिव्हिंग अप, असले तोंडात शब्दच येत नाहीत. You accept the challenge because God provides that strength to you. तुम्ही आव्हान स्वीकारता कारण देव तुम्हाला ताकद देतो की बढ़ते रहो, आगे बढ़ो. Amen. Amen. And that's how many of you have risen in life. तसं तर तुमच्यातले अनेक लोक आयुष्यात वर आले ना, असे थोडे आलेत. देवाचं वचन बोलून बोलून करून Yes. बोलून करून तुम्ही वर आला. It's not just your qualification. केवळ तुमचं शिक्षण आणि डिग्री नाही रे बेटा. Yes, तसं it तर has its place. हा, शिक्षणाला डिग्रीला आपली जागा आहे, मी काही त्याचा अनादर करत नाही, पण फक्त डिग्रीनी पण होत नाही. Because if it was a righteous world, your degree had value. कारण नीतिमान असतं जग तर तुझ्या डिग्रीला होती किंमत, पण जग नाही नीतिमान म्हणून तुझ्या डिग्रीला कधी कधी किंमत नाही. That's why your thick file does not find its म्हणून place. तुझ्या in जाड some फाईलीला places. म्हणून तुझ्या जाड फाईलीला पण कधी कधी ऑफिस मध्ये जागा मिळत नाही आणि तू सिलेक्ट होत नाही. That doesn't mean you are a failure. याचा अर्थ असा थोडा आहे की तू अपयशी आहे. This world is a failure. हे जग अपयशी आहे, तू नाही. म्हणून शेवटी देव हा लागतोच. And that's why म्हणून God says, देव बोललाय don't worry. काळजी नको करू, I value your file. मला तुझ्या फाईलची किंमत आहे की I तू- value your degree. मला तुझ्या डिग्रीची किंमत आहे, तू मेहनत करून शिकलाय. I value your education. मी तुझ्या शिक्षणाची किंमत करतो, देव म्हणतो. Don't worry. काळजी नको करू, I have got a way out for you. माझ्याकडे तुझ्यासाठी मार्ग आहे सुटकेचा. Just meditate on the word of केवळ God. day माझ्या and night. शब्दांवरती मनन कर असं देव म्हणतो. And that word will push you into your आणि तो position. शब्द तुला तुझ्या त्या पोस्टवर आणून ठेवतो. डिग्री सोबत पण म्हणजे काय, देव लागतो. एवढ्या मॉडर्न जमान्यात सुद्धा हो लागतो. When the way has the power of God, जेव्हा त्या मार्गात देवाचं सामर्थ्य आहे it brings success then. त्यातनं यश येतं बेटा, तो देव आहे. That's why Paul said, म्हणून पॉल म्हणाला, I can do all things through Christ who strengthens जो me. ख्रिस्त मला ताकद देतो त्याच्याद्वारे मी सगळं काही करण्यास समर्थ है. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उससे मैं सब कुछ कर सकता हूँ. फादर का लिखा गाना है. Amen. God will push me. देव मला ढकलेल पुढे.
You pant after God. तुम्ही देवामागे असं तडफडल्यासारखे You thirst लागा. after God. देवाची तहान अशी तडफडल्यासारखी लागू दे तुला. You love God. देवावर प्रेम कर, म्हण देवाशिवाय माझं होतच नाही. See, when the Spirit of the Lord came mightily upon Samson, देवाचा आत्मा जेव्हा शमशोनावर महान रीतीनं आला, he did things that normal people could not do. अहो शमशोनाने अशा काही गोष्टी केल्या ज्या साधारण माणसांना कधीही करता येणार नाही. माहिती आहे, केलेल्या आहेत, झालेल्या आहे. नॉर्मल पीपल कॅन नेव्हर डू सच थिंग्स. When the Spirit of the Lord came upon David, देवाचा आत्मा जेव्हा दावीदावर आला, he stepped into battles तो युद्धांमध्ये प्रवेश करून where he गेला. was not afraid of जिथे Goliath तो also. अजिबात गोलातला घाबरला नाही. तो एवढूसा दावीद. Say, परमेश्वर What is it? की आत्मा जब मेरे ऊपर है, हालेलुया. see, that is salaj. त्याला सलाश That म्हणतात, is action. त्याला कृती म्हणतात. That you don't move back, की तुम्ही मागे जातच नाही, but you go forward. पण पुढे आणि पुढेच जाता. की आता वधस्तंभ, द क्रॉस बिफोर मी, द वर्ल्ड बिहाइंड मी. Amen. आय हॅव डिसाइडेड टू फॉलो That's जीसस. why 2 Samuel 5:10 says, म्हणून 2 शमूएल 5:10 मध्ये लिहिलेलं आहे, David grew stronger and stronger Hallelujah. because the Lord was with him. 2 शमूएल 5वा अध्याय आणि त्यातल्या 10व्या वचनामध्ये बघा लिहिलंय, आणि दावीद वाढत वाढत गेला, कारण यहोवा सैन्यांचा देव त्याच्या संगती होता. Say, हालेलुया. वाढत गेला. हो, वाढत 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 किती वाढत 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 There is वाढत no वाढत limit to वाढत, तो उसको लिमिट ही नहीं है. वाढत 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 गेला. Say, Psalm 29 verse 11. स्तोत्र संहिता 29:11. The Lord gives strength to his people. The Lord blesses his people with peace. स्तोत्र संहिता 29:11. देव त्याच्या लोकांना ताकद देतो आणि देव त्याच्या लोकांना शांती देतो. यहोवा आपल्या लोकांना सामर्थ्य देईल आणि यहोवा आपल्या लोकांना शांतीने आशीर्वादित करे. Say- अख्खी दुनिया में अशांती, मेरे दिल में शांती. That is the prosperity. याला म्हणतात समृद्धी. And that kind of prosperity will come. अशी समृद्धी येईल. What prosperity? काय समृद्धी? To give you a push in life. तुला आयुष्यात जरा पुढे ढकलायची समृद्धी, Amen. की आगे बढ़. And so when resistance also shows up, मग विरोध जरी आला you don't step back तरी तू मागे नाही जात, because God is pushing you. कारण देव तुला ढकलतच राहतो. हा, पिचने ना आगे आगे. देव I will ढकलतो. take you to prosperity. मी Don't तुला worry. नेणार आहे समृद्धीकडे, तू काळजी करू नको, तू आगे बढ़. But there is a wall before me. नाही पण आगे कैसे बढ़, माझ्या Don't समोर. worry. अरे काळजी नको That Jericho करू, wall also will fall. ती भिंत पण पडणार आहे, तू बढ़. That is prosperity. त्याला समृद्धी म्हणतात. That it does not allow any wall to stand before की you. कुठल्याही भिंतीला ती समृद्धी तुझ्या समोर उभंच राहू देत नाही. Amen. पण पुढे भिंत आहे, भीतीने मी पुढे जाणार नाही, फिर काम बिघड़ जाता, काम होता ही नाही. And so that is the power God releases through a life that is aligned with him. तर जीवन जे देवाला जुळलेलं जीवन आहे, त्या असल्या जीवनातला असल्या पद्धतीची सामर्थ्य बाहेर निघतात. See, Joshua was in the wilderness, यहोशुआ रानात होता, surrounded by enemies, अवतीभोवती शत्रूंचा घेरा होता, surrounded by snakes and scorpions. साप विंचू अवतीभोवती भरपूर होते. Yet they had to keep moving forward. तरी सुद्धा त्यांना पुढे पुढे जायचा आदेश होता आणि पुढेच जायचं होतं. They had to reach the promised land. त्यांना अभिवचन दत्त देशापर्यंत पोहोचायचं होतं. आता मोशे सर वारले, यहोशुआवरती जबाबदारी आली. That is prosperity. त्याला समृद्धी म्हणतात. की साप Prosperity आहे, doesn't विंचू आहे. only mean money. अरे समृद्धी म्हणजे फक्त पैशाच्या थप्प्या नसतात. Prosperity means moving forward. समृद्धी म्हणजे पुढे जाणं आहे देवामध्ये. And the word of God will help you to move आणि forward. देवाचं वचन तुला मदत करेल पुढे जायला. कोण म्हटलं समृद्धी म्हणजे पैशाच्या थप्प्या? See? So Joshua was standing right in front of the raging river Jordan. तो यहोशुआ ती जी यार्देन नदी अशी दुथडी भरून वाहत होती त्याच्या समोर येऊन उभा राहिला. And in front of him was resistance. आणि त्याच्या समोर हा विरोधच आला. Behind him was history. त्याच्या मागे इतिहास घडलेला होता. Around him was pressure. त्याच्या अवतीभोवती प्रेशर होतं. He was facing a natural barrier. आणि एक नैसर्गिक विरोध त्याला हा झालेला होता. ती यार्देन नदी पुढे वाहतीये. He was facing a mental barrier. आणि एक मानसिक प्रेशर मागून येतंय. And sometimes कधी कधी your biggest battle is not in front of you. तुझं मोठं युद्ध तुझ्या समोर नसतं, It is inside of you. हे आतमध्ये सगळा गदारोळ आणि युद्ध आहे. That's why you need to meditate on the word of God. म्हणून देवाच्या शब्दांवरती तू मनन केलं पाहिजे. जे जीव तोडून मरेपर्यंत आम्ही लोक सांगतो ते ह्याच्यासाठीच सांगतोय की ह्याच्यावर मनन करा. अलीकडे तर जास्त गरज आहे. And both must be broken. आणि दोन्ही तुटलं पाहिजे. Amen. आमेन. दोन्ही
दोन्ही विरोध तुटले पाहिजेत, पुढचे मागचे दोन्ही. And God said देव बोलला in Joshua 1:9, यहोशुवा 1:9 मध्ये, be strong, Joshua, यहोशुवा खंबीर राहा, be courageous, बघा धीराने राहा, do not be afraid, मी तुला आज्ञा दिली ना, बलवान हो, धैर्य धर, भिऊ नको, for the Lord your God is with you. धास्ती धरू नको, कारण की यहोवा तुझा देव तुझ्या संगती आहे. See, Joshua- be strong for the Lord thy God is with thee. एक गाणं था. So Joshua needed this breakthrough power at that exact तर moment. यहोशुवाला ती नवीन कोरी सुरुवात आणि सामर्थ्य एक्झॅक्टली त्या क्षणाला हवं होतं. He needed it because his mentor Moses had died त्याला गरज होती, कारण त्याचा वरिष्ठ, त्याचा मेंटर मोशे मेला होता ना, and leadership had fallen suddenly on his आणि shoulders. लीडरशिप अचानक आता या यहोशुवाच्या खांद्यावरती पडली. सर तो मर गए, गुजर गए, हेवन चले गए, अभी मैं लीडर बन गया. Israel had wandered 40 years, आणि इस्रायल 40 वर्ष रानात भटकत होतं. and in that 40 years, 40 in the whole 40 years they were living in fear. आणि त्या संपूर्ण 40 वर्षांमध्ये ते असे घाबरलेले जगत होते. And now he had to lead that same fearful people into the land of promise. आता या सगळ्या घाबरलेल्या लोकांना यहोशुवाने त्या अभिवचन दत्त देशामध्ये न्यायची जबाबदारी यहोशुवावरती आली. And right before him is the Jordan River. आणि बोला, आता अगदी समोर काय आलं? ही आली यार्देन नदी. जशी त्याला काय आलं होतं? तांबडा समुद्र. याला काय आलं? यार्देन नदी. And so he was not just crossing a river, तर आता नदी पार करतोय एवढं नव्हे, he had to break a mindset. त्याला ती एक माइंडसेट, ती मनोवृत्ती जी आहे ना, ती तोडायची होती त्यावेळेला. माइंडसेट तोडायला लागतात बेटा, माइंडसेट. Amen. त्याच्या ती जी एक पॅटर्न आणि ढब माणसाच्या डोक्यात फिट असताना ते कधी कधी तोडावं लागतं की गेट आउट अँड गो हेड. Because कारण- the people around him were carrying grasshopper mentality. अवतीभोवतीच्या माणसांमध्ये, यहोशुवाच्या अवतीभोवती जी माणसं होती, त्यांची वृत्ती झाली होती नागतोड्यांसारखी. They were still remembering the giants. त्यांना अजून सुद्धा ते राक्षसी धिप्पाड सगळे आठवत होते. They were still afraid of what was ahead. सगळ्या लोकांना भीती वाटत होती की नको 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 नको. There was physical resistance. आणि शारीरिक विरोध पण पुढे आहे. River Jordan is ही there. यार्देन नदी पुढे वाहत आहे. And this used to flood the banks all आणि throughout the year. यार्देन नदी वर्षभर दुथडी भरून व्हायची. See, all that they had to face. या सगळ्याला तोंड द्यावं लागलं त्यांना. Moses was not there. मोशे नव्हता, आणि मोशे तर आता वारलेला आहे. Jericho wall was there. मग यरियोची भिंत आली समोर. It was a strong fortified city. आणि काय कोट बांधला होता तो माहितीये का? किती मोठा कोट होता यरियोची भिंत म्हणजे. Everything around him said stop. तर यहोशुवाच्या अवतीभोवती सगळंच जणू त्याला असं म्हणवतं, यहोशुवा गिव्ह अप, जॉशुवा गिव्ह अप, हे तुझं काम नाही, तुला जमणार नाही, गिव्ह अप, सिच्युएशन तुझ्या फेवर मध्ये नाही, माणसं तुझ्या फेवर मध्ये नाही, लीव्ह इट, लीव्ह इट, लीव्ह इट. But God said move. पण देव म्हटला, यू डेअर नॉट लीव्ह, गो हेड, Go ahead. पुढे जा. अजिबात सोडलंस तर बघ, पुढे जा. When God says move, आणि देव जेव्हा म्हणतो ना मूव, your environment will never get a vote. तुझ्या परिसराला काही मत द्यायचा चान्सच मिळणार नाही. Zero vote. 0 मत मिळणार आहे त्याला. मग परिसर काही असो, वातावरण काय असो, लोक कशी असो, पुढे जा. देव म्हटला पुढे जा. God is for us. जे देव जर आपल्यासाठी असेल, God is for us. देव जर आपल्यासाठी असेल, Prosperity is yours. समृद्धी आपली आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्धी तुझी आहे. Amen. And Amen. so Joshua didn't stand there. He moved forward. तर यहोशुवा तिथे डोक्याला हात मारून उभा नाही राहिला, तो पुढे गेला. That is Salaj. त्याला सलाच म्हणतात, That is prosperity. त्याला समृद्धी म्हणतात. In prosperity. समृद्धी, In God's prosperity. देवाच्या समृद्धीत, Biblical prosperity बायबलला धरून आलेल्या समृद्धीत is you have to move forward. तुला पुढे जायला लागेल. त्यात काय करायला लागतं? फारसं काही नाही, फक्त तुला पावलं उचलून पुढे जायला लागतं, बाकी काय करायला लागत नाही. जैसे तू पेड़ डालेगा वैसे वो पानी अलग हो जाएगा. Yes, that's what it says in Joshua 3. यहोशुवा 3 मध्ये लिहिलेलं आहे. He commands the priests. त्याने याजकांना आज्ञा दिली Come on, की चला, put your first foot into the river. पहिलं पाऊल तुम्ही पाण्यात टाका. No, but the water is flowing. नाही पण पाणी वाहतंय ना. Yes, when it is flowing only you have to put your right foot forward. वाहत्या पाण्यातच उजवा पाय टाका. चला. No, but we are carrying the ark also. नाही कराचा कोश आम्ही You धरला have to ना. move forward. मग तुम्ही पुढे जायचंय. This is the only way God will give you हा prosperity. एकच मार्ग आहे देवाने आपल्याला समृद्धी द्यायचा. चला याजकांनो, पहिलं पाऊल टाका. He didn't wait for the waters to subside. त्यांनी वाट नाही पाहिली की नाही जरा पाणी कमी होऊ दे, त्याच्यानंतर आपण पहिलं पाऊल टाकूया. No, he नाही, moved नाही. while the problem was still present. ती समस्या व्हेरी मच तिथे होती की पाणी भरपूर नदीमध्ये वाहत होतं, पण यहोशुवाने सांगितलं पाऊलं टाका. Say,
Faith will never wait for conditions to improve. विश्वास कधी परिस्थिती सुधारायची वाट बघत नाही. No. नाही, It परिस्थिती moves. सुधरून विश्वास ठेवला तर तो आणि काय विश्वास, तो विश्वास नसतो. It moves while the conditions are still against you. परिस्थिती सगळी बिघडलेली आहे आणि सगळं काही माझ्या अगेन्स्ट, माझ्या विरोधात गेलेलं आहे, पण माझा विश्वास आहे नाकार रिअल विश्वास. म्हणजे आपण खरेखुरे बिलीव्हर. That is prosperity. त्याला समृद्धी म्हणतात, That is success. त्याला यश म्हणतात बेटा. Say, that's why Hebrews 11:29 says, म्हणून बघा ना, इब्री करास 11वा अध्याय आणि त्यातलं 29व वचन म्हणतं, by faith they passed through the Red Sea as on dry ground. विश्वासाने ते त्या तांबड्या समुद्रातनं असे पार गेले की जणू सुकलेल्या जमिनीवरनं जात आहेत. That means the moment their feet touched the water, the river split. याचा अर्थ ज्या क्षणाला त्यांची पावलं त्या पाण्याला लागली, नदी दुबंगली. That is Salach in action. त्याला म्हणतात सलाच इन ऍक्शन. That is prosperity in action. त्याला म्हणतात समृद्धी इन ऍक्शन. Do you want prosperity? आता सांगा, समृद्धी हवी का? Then move forward. पुढे चला मग. Oh, but the Red Sea is there. नाही, Move पण forward. पुढे तांबडा समुद्र आहे बिशप. पुढे चला म्हटलो मी. Move forward. पुढे चला. Speak the word, move forward. वचन बोला, पुढे चला. Speak the word, move forward. वचन बोला, पुढे चला. Meditate on the word of God, move forward. देवाच्या वचनांवर मनन करा, पुढे चला. मी नेहमी म्हणते अजून एक वाक्य, आगे आगे बढो, बढ़ते रहो, पीछे जाना नाही. Whole night and day. दिवस आणि रात्र, Say, दिवस आणि रात्र meditate on the word of God. देवाच्या वचनांवरती मनन कर. दिवस आणि रात्र, दिवस आणि रात्र, दिवस आणि रात्र. But see how strange it is, isn't it? पण बघा ना, हे किती विचित्र आहे ना, You have to only say the word of God and you can move की forward. फक्त देवाचं वचन बोलायचं म्हणजे आपल्याला पुढे जाता येतं. कारण की जगामध्ये तर आपल्याला बरंच काही करायला लागतं ना. अशी डोकी फोडली की आपण पुढे जातो. आणि देवाच्या राज्यात काही डोकं नाही फोडायचं, फक्त वचन बोलायचं आणि पुढे जायचं. तर आपल्याला ते असं वाटतं की नाही, दिस इज नॉट नॉर्मल. Say, and this is how destiny begins to open. आपण आयुष्याचे संकल्प असेच उघडे And that is होतात. how destiny began to open for me. माझ्यासाठी आयुष्याचा संकल्प असाच उघडा झालाय. Because Joshua 3:16 says, कारण यहोशुआ 3:16 मध्ये लिहिलंय, the waters stopped flowing and stood up in a heap. पाणी वाहायचं थांबलं आणि असं भिंतीसारखं उभं राहिलं. बोला, वरून खाली वाहत येणारी जले उभी राहिली. ओ हालेलुया. How this यहोशुआ 3:11. happened? हे कसं झालं? Because कारण what God said. देव बोलला होता म्हणून झालं. यहोशुआ 3:16. Joshua, यहोशुआ, meditate on the word of God day and night. माझ्या शब्दांवर दिवस आणि रात्र मनन कर, असं देव त्याला बोलला होता. म्हणून हे यहोशुआ 3:16 झालं. That means म्हणजे the Jordan River was separated because he meditated on the word of God. यार्देन नदी दुभंगली कारण की यहोशुआने देवाच्या वचनांवर मनन केलं. The Jericho wall fell down because he meditated on the word of God. यरीहोची भिंत पडली कारण यहोशुआने देवाच्या वचनांवर मनन केलं. See? आमेन. He reached the promised land because he meditated on the word of God. अभिवचन दत्त देशात यहोशुआ पोहोचला कारण यहोशुआने देवाच्या वचनांवर दिवस आणि रात्र अखंड निरंतर मनन केलं. He did not fall Rabba sick Shanto. because he meditated on the word तो of आजारी God. कधी पडलाच नाही कारण अखंड निरंतर त्याने देवाच्या वचनांवर मनन No केलं. scorpion, no snake bit him in the wilderness because he meditated on the word of God. संपूर्ण रान सापांनी विंचवांनी भरलेलं होतं, पण एकही साप आणि विंचू यहोशुआला चावला नाही कारण त्याने देवाच्या वचनांवर मनन केलं. See? नाही होती खूप त्रास आहेत, असू दे, माझ्या घरात All येणार of नाही. them perished सगळ्यांचा नाश झाला because they didn't meditate on the word of कारण God. मनन नाही केलं ना देवाच्या वचनांवरती. यहोशुआने केलं. Your prosperity and your success depends on how much you meditate on the word of God. तुझी समृद्धी आणि यश यावरच अवलंबून आहे की मिळालेल्या देवाच्या वचनावर तू किती मनन करतो. This book of the law shall not depart from your mouth. हालेलुया. नियमशास्त्राचं हे पुस्तक तुझ्या तोंडात न जाऊ देऊ नको यहोशुआ. Use your mouth for the word of God. ही तोंड नीट वापरा आणि ही तोंड देवाच्या वचनांसाठीच वापरा. That's why तोंड. Jesus said, म्हणून येशू म्हणाले, if you say to this mountain, जर तू या डोंगराला बोललास, if you say to this mountain, जर तू या डोंगराला बोललास be thou removed and be cast into the sea, की हे डोंगरा जा, समुद्रात जा, it will happen. असं होईल. तोंड नीट वापरा. If you say, जर तुम्ही say, बोललात वचन बोललात, are you going to say it from today? मग आजपासून वचन बोलणार का? Every day, रोज बोलणार का? every day. रोज वचन बोलणार का? What are you going to say? काय बोलणार रोज? The हा? word of God, देवाचं वचन बोलणार ना? not your word. तुझे शब्द नको,
God's word. देवाचं वचन बोल. Are you ready to say the word of God? तयार आहात देवाचं वचन बोलायला तयार Come आहात? on. हालेलुया. Let us say the word of God now. बोलू आपण देवाचं वचन आता. आमेन. हालेलुया. Thank you, Jesus. Then you will have prosperity and good success. त्याच्यानंतरच तुला समृद्धी आणि चांगलं यश मिळेल. See, because sometimes God blesses us कारण कधी कधी ना देव आपल्याला आशीर्वाद देतो and suddenly we lose that blessing. आणि अचानक ते आशीर्वाद आपल्या हातातनं सगळे निघून जातात. It does not stay आशीर्वाद राहत नाहीत. कधी कधी आलेले आशीर्वाद निघून जातात. because कारण we have got just one engine to follow. एक इंजिन आहे आपलं फक्त. There is a second engine, दुसरं इंजिन आहे. and that is wisdom. ते दुसरं इंजिन ज्ञान आहे. That is success. दुसऱ्या इंजिनला यश म्हणतात. ते यश आहे. एकच इंजिन चालू आहे तुझं. Both should go. अरे दोन्ही इंजिन सुरू ठेव. Prosperity and समृद्धी success. आणि यश. Prosperity and success. समृद्धी भरभराट आणि यश दोन्ही इंजिन सुरू ठेव. See, हा. I don't want to be coming on a two-wheeler bike and then after some time I come on a cycle. मी कधी असं नाही मनामध्ये आणणार की मी टू व्हीलर वरती येतोय, मोटरसायकल वरती येतोय आणि काही दिवसांनंतर मी सायकलवर यायला लागलो. I mean, is that joy? तो काय आनंद आहे का? Somewhere devil is हा? robbing us, isn't it? म्हणजे कुठेतरी आपले आशीर्वाद सैतान चोरतोय असं तुम्हाला वाटत नाही का? आपण शहाणी माणसं. Yes, if you have been coming walking to church हा, तुम्ही जर चालत चालत चर्चला येत आहात and God gave you a bicycle, आणि मग देवाने तुम्हाला सायकल दिली. that is an upgrade in your life. इट्स अ ग्रेट थिंग. देव तुला अपग्रेड करतोय. तू चालत यायचा आता तू सायकलवर येतोय. But you have to pray, पण प्रार्थना कर, Lord, प्रभू give me success मला also. यश पण दे That once again I should not go back की walking. परत एकदा आता सायकल विकून पार चालत यायची पाळी यायला नको. Let this cycle always remain with ही me. सायकल नेहमी माझ्या सोबत ठेव. If you want, you can upgrade it पाहिजे तर सायकलला अपग्रेड कर. to a motorbike, सायकल वरनं मोटर बाईक दे. but not back again पण walking. सायकल वरनं परत चालत यायची पाळी नको दे बापा. Yes. है ना? You know, it's a deep message, but I will just finish it off today. एवढा खोल उपदेश आहे ना आज, पण मी तो संपवतो आता. Amen. आज संपवतो. Shall we worship the Lord? Come. प्रभूची आराधना करायची का मग? हालेलुया. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. Yes. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. हालेलुया. वो मेरी ज्योति है, मेरा उद्धार भी है. वो मेरी ज्योति है, मेरा उद्धार भी है. वही है जीवन और बल भी है. वही है जीवन और बल भी है. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है Amen. उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. Yes. दुश्मन जब मुझको खा जाने को आए, 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 ठोकर खाकर वो गिर जाए, ठोकर खाकर वो गिर जाए. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. मेरा सामर्थ जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता
सब कुछ मैं कर सकता हूँ मेरे शत्रु के आगे मेरे शत्रु के आगे वो मेरे मेरे शत्रु के आगे वो मेरे शत्रु के आगे वो मेरे सिर को ऊंचा कर जय देता सिर को ऊंचा कर जय देता Yes. मेरा सांबर जो यीशु ख्रिस्त है उसमें सब Bless you, कुछ Lord. मैं कर सकता हूँ मेरा सांबर जो यीशु ख्रिस्त है उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ धन्यवाद करता हूँ प्रभु स्तुति मैं करता प्रभु धन्यवाद करता हूँ प्रभु Yes. स्तुति मैं करता प्रभु धन्य यीशु राजा धन्य यीशु राजा धन्य यीशु राजा धन्य यीशु राजा अब तक संभाला धन्य राजा नया दिन दिखलाया धन्य राजा अब तक संभाला धन्य राजा नया दिन दिखलाया धन्य राजा धन्यवाद करता हूँ प्रभु स्तुति मैं करता प्रभु धन्यवाद करता हूँ प्रभु स्तुति मैं करता प्रभु धन्य यीशु राजा 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 हालेलुया I'm going to declare meditational words on your life. मनन करणारे शब्द मी तुमच्या जीवनावर आज पुकारणार आहे People who are sick, जे लोक आजारी आहेत please come up here त्यांनी पुढे या and I will declare healing meditational words on your life. आरोग्याचं मनन करणारे शब्द तुमच्या जीवनावर मी पुकारेन घोषित करेन And see the result. त्याचा परिणाम तुम्ही बघा You will be prosperous in your way. तुम्ही समृद्ध व्हाल हालेलुया You'll be prosperous in your way doesn't mean money, but you will gain blessing. तुमच्या मार्गात समृद्ध व्हाल म्हणजे पैसा नाही तुम्हाला आशीर्वाद मिळतील Like हालेलुया. Abraham sent the servant so that he'll be prosperous in his way, जसा अब्रामाने चाकर पाठवला की तो त्याच्या मार्गात समृद्ध व्हावा that he'll have good result. की चांगला त्याचा परिणाम निघावा And as I'm going to proclaim these meditational words on your life, आणि तुमच्या जीवनावर जसं मी हे मनन करणारे शब्द घोषित करीन you have to speak those healing words on your life ते also. आरोग्याचे शब्द तुम्ही स्वतः तुमच्या मुखातनं बोला Are you ready? तयार आहात Are you ready? तयार आहात Like the words that are there in the Bible where it says, I am the Lord that healeth thee. जसं बायबल मध्ये वचन आहे मी तुला आरोग्य देणारा देव आहे Or by his stripes I am healed. किंवा त्याला बसलेल्या फटक्यातून मला आरोग्य मिळाले वचन आहे He sent forth his word and healed त्याने me. त्याचं वचन पाठवलं शब्द पाठवला आणि मला आरोग्य दिलं वचन आहे See, these are the words you have to keep हे speaking. वचन बोलायचं हे वचन बोलत राहायला पाहिजे And you have to continue speaking these आणि words. सातत्याने बोलत राहायची ही वचन Say, Matthew 8:17. मत्ते 8:17 1 Peter पहिलं पेत्र 2:24. 2:22 Exodus पहिलं पेत्र 15:26. 2:24 See, these are the निर्गम 15:26 yes. ओ रबा You खराबा have to keep शतरबा. on speaking these words. ही वचनं बोलत राहायची असतात बेटा Are you ready now? तयार आहात हा? First, I'm praying for the sick people, पहिलं मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करतो and He's going to touch you. आणि देव तुम्हाला स्पर्श करेल Yes. What kind of problems you are going through म्हणजे कुठल्या in your body? पद्धतीच्या आजारातनं What काय is आजार happening? काय आजार झालेत तुम्हाला What is eyes? कोणाला Yes. डोळ्यांचा Anybody आहे? else? काय आजार आहे Huh? हा? Ha. पायाचा आजार आहे See that. आणि काय आहे हा आजार काय आजार कोणाला काय संधिवात संधिवात. है? कोई किसी को संधिवात है कि And और क्या आजार है डोळ्यांचा. हार्ट ट्रबल Body है problem. सुनने नहीं आता है ठीक है Yes. Are you ready now? तयार आहात का आता Should I pray for you प्रार्थना now? करू का तुमच्या डोळे पहिले तर बंद करा And आंख are बंद. you going to also pray for yourself? आंख एकदम बंद आणि स्वतः पण प्रार्थना करणार ना माझ्यासोबत Because Joshua 1:8. कारण की योशुआ 1:8 This book of the law shall not depart from your mouth, हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडात न जाऊ देऊ नकोस but you shall meditate on it. पण त्यावर तू मनन कर Meditate in Hebrew means speak. हिब्रू भाषेत मनन म्हणजे बोल Meditate means speak, the mutter मनन or मनन utter. म्हणजे मराठीचे म्हणतात ना अरे काय चुटपुटतोय सारखा अरे काय चुटपुटतोय That is वचन. muttering. चुटपुटणं सारखं वचन
that is muttering the त्याला word. म्हणतात चुटपुटणं अरे सारखा काय चुटपुटतोय See, वचन बोलतोय. in the worldly terms, meditation means just sitting down in lotus position and just closing your eyes and saying nothing. पण जगिक भाषेमध्ये मनन करणं कशाला म्हणतात की मांडी घालून खाली बसायचं, डोळे बंद करायचे, त्याला जगिक भाषेत मनन म्हणतात. पण हे मनन असं नाहीये. This meditation does not require you to sit in a lotus या position. मननाला तू काही कुठे मांडी घालून बसायची गरज नाही. This meditation is speaking the word of God. हे मनन म्हणजे देवाचा शब्द बोलायचा आहे. Okay, ready? तयार आहात? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, you spoke to Joshua तू योशुआशी बोललास and you told him, आणि तू योशुआला सांगितलंस if you want your way to be prosperous तुझी जर इच्छा असेल की तुझा मार्ग समृद्ध व्हावा and if you want to have good success, आणि तुला जर चांगलं यश हवं असेल then meditate on my word day and night. तर माझ्या शब्दांवर दिवस आणि रात्र मनन कर. Let the book of this law not depart from your mouth. नियमशास्त्राचं हे पुस्तक तुझ्या तोंडात न जाऊ देऊ नकोस. Speak, बोल, then you will have मग तुला prosperity. समृद्धी मिळेल, and then you will have good success. मग तुला चांगलं यश मिळेल. Are you ready? तयार आहात? Lord, प्रभू, now they are going to speak those words आता हे लोक ते शब्द बोलणार आहेत. and you are going to heal them in आणि तू Jesus' name. त्यांना येशूंच्या नावात आरोग्य देणार In the आहे. name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात Every sickness, प्रत्येक आजार, every disease, आणि रोगराई, every pain, सगळ्या वेदना, every arthritis, सर्व संधिवात, every eye problem, सर्व डोळ्यांचे आजार, every ear problem, सगळे कानांचे आजार, I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये Leave. सोड या लोकांना. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. 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 It is happening. घडत आहे. It is happening. घडत आहे. It is happening. घडत आहे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. By His stripes you are healed. त्याला बसलेल्या फटक्यातून तुम्हाला आरोग्य By His मिळालंय. stripes you are healed. त्याला बसलेल्या फटक्यातून तुम्हाला आरोग्य By His मिळालंय. stripes you are healed. त्याला बसलेल्या फटक्यातून तुम्हाला आरोग्य मिळालंय. By His stripes you are healed. म्हणा त्याला बसलेल्या फटक्यातून मला आरोग्य मिळालंय. He says, I am the Lord that healeth तो thee. म्हणालाय मी तुला आरोग्य देणारा देव आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात Receive your healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Receive your healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Receive your healing. आपलं आरोग्य स्वीकारा. Be healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरे व्हा. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात Be मोकळे free व्हा. in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Come on, bring that lady also. In the name of Jesus. येशूंच्या In the name नावात, of Jesus. येशूंच्या नावात, Be free. येशूंच्या Be free. नावात, Be येशूंच्या free. नावात मोकळे व्हा. Bring her मोकळे here. व्हा. In मोकळे the व्हा. name of Jesus. येशूंच्या नावात In the मोकळे name व्हा. of Jesus. येशूंच्या नावात Be मोकळे free in Jesus' व्हा. name. येशूंच्या नावात मोकळे व्हा. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या Be नावात, free in Jesus' येशूंच्या name. नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. See, God is working in your body. देव तुमच्या शरीरात कार्य करत He आहे. is working in your mind. देव तुमच्या मनात कार्य करत He आहे. is healing you now. देव तुला आता आरोग्य देत आहे. Receive the touch in Jesus' देवाचा name. स्पर्श येशूंच्या नावात स्वीकार. Receive the touch in Jesus' name. येशूंचा स्वीकार. Receive येशूंचा the touch in स्पर्श. Jesus' name. देवाचा स्पर्श येशूंच्या नावात स्वीकार. In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Every body pain, अंगवेदना, body ailments, अंगवेदना, leave in Jesus' name. शरीरातले सगळे आजार सोड. In the name of Jesus. Get out, leave. Say, I'm येशूंच्या healed in नावात. Jesus' name. म्हणा मी येशूंच्या नावात Say, आरोग्यवान I'm आहे. healed in Jesus' म्हणा name. येशूंच्या नावात मी बरी झाले. Say, I'm healed in Jesus' name. बोलो, मुख खोलो. Say, thank you, बोलो. Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Prosperity is coming. समृद्धी येत आहे. Say, prosperity is coming. म्हणा समृद्धी येत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Now, those people आता जे लोक who have lost their jobs, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या who आहेत, have not got their promotion, ज्यांना प्रमोशन मिळत नाहीये, who have not got their raise, ज्यांना पगारात वाढ नाही, अडकलेलं those who are आहे, living in debts, ज्यांना काही कर्ज झालंय, money is lost, पैसा हरवलाय, money is stuck. पैसा अडकलाय, I'm going to pray for you मी now. तुमच्यासाठी आता प्रार्थना करतो. Lord, प्रभू, the book of the law नियमशास्त्राचं पुस्तक is in my mouth माझ्या तोंडात आहे. and I am meditating on it. त्यावर मी मनन करत आहे. I am speaking this word हे वचन मी बोलत आहे. in the people. Bring that lady here. Bring त्या her. बाईला इकडे वर In आणा. the name of Jesus. येशूंच्या नावात I am speaking words of prosperity मी in your life. समृद्धीचे शब्द तुमच्या जीवनावर बोलत आहे. You devil सैताना, who has robbed
robbed the people of their blessings, ज्याने लोकांना त्यांच्या आशीर्वादांपासून चोरलंय, I command you in the name of मी Jesus, येशूंच्या नावात तुला आज्ञा करतो, leave सोड! in Jesus' name. येशूंच्या नावात सोड! In Jesus' name. सोड येशूंच्या In नावात, Jesus' name. सोड येशूंच्या नावात. My God shall supply all your needs. माझा देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. My God shall supply all your needs. माझा देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात Be सोड gone in दिला, the name of Jesus. सोड दिला Be येशूंच्या free. नावात, मोकळी हो In the name of Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. The Lord is moving in this प्रभू place. इथे चालत आहे. Because all of you are speaking the word of देव God. आलाय, येशू आलेला आहे, कारण तुम्ही सगळे बायबल बोलताय, You are speaking the word of God. तुम्ही देवाचं वचन बोलताय, And He is touching you now. आणि देव तुम्हाला आता स्पर्श करतोय. Be blessed in Jesus' name. येशूंच्या नावानं आशीर्वादित व्हा. Come out of your debts in Jesus' name. कर्जातून येशूंच्या नावात बाहेर पडा. Be prosperous in the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्ध व्हा. Let the prosperity of Isaac come upon you. इसाकाची समृद्धी तुमच्यावर येवो. In the name of Jesus. येशूंच्या नावात Let the prosperity of Abraham come upon you. अब्राहमाची समृद्धी तुझ्यावर येवो. येशूंच्या name of नावात, Jesus. येशूंच्या नावात, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, I will prosper. म्हणा, मी समृद्ध होणार, I will have good मला success. चांगलं यश मिळणार, I will prosper. मी समृद्ध होणार, I will have good मला success. चांगलं यश मिळणार, I will prosper. मी समृद्ध होणार, I will have good मला success. चांगलं यश मिळणार. In the name of Jesus. येशूंच्या नावात My body will be well. माझं शरीर चांगलं My राहणार, soul will be well. माझा जीव चांगला My राहणार, condition will be माझी well. अवस्था चांगली राहणार, I will change. मी बदलणार, Change for the मी better. चांगल्याकडे बदलणार. Blessings are coming in my life. आशीर्वाद माझ्या जीवनावर येतात. In the name of Jesus. येशूंच्या नावात I am released from every devil's power. मला सुटका मिळाली सैतानाच्या सगळ्या बंधनातून. In the name of Jesus. येशूंच्या नावात Devil has no hold on me. सैतानाचा माझ्यावर आता ताबा नाही, Fear has no hold on me. भीतीचा आता माझ्यावर ताबा नाही, Curses have no hold on me. शापांचा माझ्यावर आता ताबा नाही, Because Jesus is my deliverer. कारण येशू माझा मुक्तीदाता आहे. Jesus is my savior. येशू माझा तारणारा मुक्ती दिलाय. येशू नाम, I will rise. मी वर येणार, The lifter of my head has come. माझं मस्तक उंच करणारा आलाय. My situation is changing. माझी परिस्थिती बदलतीये, My home situation is माझी changing. घरची परिस्थिती बदलतीये, My body situation is माझ्या changing. शरीरातली परिस्थिती बदलतीये. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Thank you, येशू. Jesus. धन्यवाद Your येशू. word is in my mouth. तुझा शब्द माझ्या मुखात आहे And I am declaring it. आणि तो शब्द मी घोषित करत I am आहे. declaring it. तो शब्द मी घोषित करत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात every single cell of my body is happy. Yes. Every single cell of my body is well. In the name I of Jesus. Thank you, Lord. I feel so good. Every single cell of my body is well. Yes. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद. Praise God. Oh, hallelujah. Say, Amen. are you experiencing that power? त्या सामर्थ्याचा अनुभव येतो का? Because these are not your words. कारण हे शब्द तुझे नाहीयेत, It is God's word. हे देवाचे शब्द आहेत. Now this word you declare it day and night. आता हे शब्द दिवस आणि रात्र तुम्ही बोलत राहा. Speak on this word day and night. हे शब्द दिवस आणि रात्र बोलत In the राहा. name of Jesus. Oh, Yes. hallelujah. Yes. बोलो धन्यवाद. Yes. Whatever she wants, Lord, let her receive it in Jesus' Yes, name. yes, hallelujah. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. Amen. Yes. Amen. Say, Amen. Amen. your words carry power. तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य भेटत. तुम्ही तोंड एवढी लूजली वापरताय. Death and life are in the power of your मरण tongue. जीवन तुझ्या तोंडात आहे. Don't Meditate. misuse this mouth. And you know Joshua आणि तुम्हाला माहिती आहे यहोशुआ reached the promised land. अभिवचन दत्त देशात पोहोचला. He was prosperous. ओ समृद्ध झाला. He did not die in the wilderness. मेला नाही राहणार, He lived. जगला. Because कारण he held on to what God said in Joshua 1:8. यहोशुआ 1:8 मध्ये बोललेलं, देवाने सांगितलेलं तो धरून राहिला. If you hold on to what I have said today आज या सकाळी जे मी बोललोय ते जर तुम्ही धरून राहिलात and applied it in your life, आणि जीवनात वापरलं, you will see prosperity तुम्हाला समृद्धी मिळेल and you will see success. आणि यशस्वी व्हाल. Praise God.